recorded. नमस्कार, मी वैद्य रश्मी सोमवंशी आपल्या वेबिनार सिरीजचे जे व्याख्याते आहेत डॉक्टर संदीप जाधव सर यांचे थोडक्यात ओळख करून देते. संदीप जाधव सर हे पीजी शालाक्यतंत्र या विषयात आहेत आणि 2012 पासून त्यांची ऋषीप्रणीत आयुर्वेद नेत्ररोग व पंचकर्म चिकित्सालय सातारा येथे ते नेत्ररोगाची आयुर्वेदीय चिकित्सा करतात. आदरणीय जाधव सर वैद्य समीर जमादाग्नी सर, वैद्य हेमंत बाविस्कर आणि वैद्य गाडगीळ सरांचे विद्यार्थी आहेत. आज ते आपल्याला नेत्ररोग चिकित्सा इन जनरल प्रॅक्टिस या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तरी आपण या सर्वाचा लाभ घ्यावा. थँक्यू. धन्यवाद मॅडम, आपण सरांचं इंट्रोडक्शन करून दिल्याबद्दल. माननीय संदीप जाधव सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं प्रेझेंटेशन सुरुवात करावी. जाधव सर. येस सर. ओके, गुड आफ्टरनून. आज आपण फार वेळ न घालवता, आधीच उशीर झालाय त्यामुळे सर विषयाला सुरुवात करूया. क्लिनिकल ऍस्पेक्ट्स ऑफ नेत्ररोग इन प्रॅक्टिस. आपण आयुर्वेद वैद्य म्हणून जेव्हा आपण खुर्चीवर बसतो आणि आपला वैद्यकीय व्यवसाय सुरू करतो त्यावेळी डोळ्यांशी संबंधित जे काही आपल्याकडे पेशंट्स येतात त्यावेळी आयुर्वेदाच्या दृष्टीने त्याचा कसा विचार करायचा आणि त्यांचं निदान किंवा त्यांची ट्रीटमेंट कशा पद्धतीने असली पाहिजे याविषयी आज आपण बोलणार आहोत. तर माझ्या मते आज आपल्याकडे स्टुडंट्स पण आहेत फायनल इयरचे आणि पीजीज आणि इंटर्न्स असे पण असावेत आणि वैद्य लोक. तर या सर्वांच्या अनुषंगाने मी बोलणार आहे, त्यामुळे थोडंसं बेसिक येईल आणि थोडंसं काही प्रॅक्टिस मधले किंवा प्रॅक्टिकल मुद्दे सुद्धा येतील. ठीक आहे, तर आपण आता सुरू करूया. सगळ्यात चिकित्सा करताना सर्वात महत्वाची गोष्ट असते ते म्हणजे शारीर. शारीर हेच चिकित्सेचं द्वार आहे. पण आपण आयुर्वेद वैद्य म्हणून प्रॅक्टिस करत असताना आपल्या समोर मॉडर्नची अॅनाटॉमी आणि आयुर्वेद अॅनाटॉमी असे दोन्ही ऑप्शन्स असतात. मॉडर्नची अॅनाटॉमी आपल्याला पटकन समजते कारण 12वी मध्ये आपलं बायोलॉजी झालेलं असतं आणि त्या मानाने आयुर्वेदाची अॅनाटॉमी मात्र बरोबर वाटते. आणि हे प्रत्येकच बाबतीत असतं, डोळ्यांच्याच बाबतीत असतं असं नाही. पण तरी सुद्धा जेव्हा आपण चिकित्सा करतो त्यावेळी आयुर्वेदीय नेत्र शारीर आयुर्वेदीय पद्धतीने समजून घेणं फार गरजेचं पडतं. तर आता तुम्हाला जसं स्लाइड मध्ये दिसतंय आपल्याला वेगवेगळे अवयव जसं कॉर्निया, प्युपिल, आयरिस, लेन्स, रेटिना मॉडर्न सायन्स नुसार बघायला गेलं तर आपल्याला इथे वेगवेगळे अवयव दिसतात आणि ह्याच्या वेगवेगळ्या स्पेशालिटीज पण मॉडर्न सायन्स मध्ये आहेत. म्हणजे मॉडर्न सायन्स मध्ये जेव्हा आपण ट्रीटमेंट करतो त्यावेळी आपल्याला प्रत्येक वेगवेगळ्या भागाचा विचार करावा लागतो. पण जर जर आपला आयुर्वेदीय शारीर बघितलं तर पक्ष्ममंडल म्हणजे पापण्यांनी जे वर्तुळ तयार झालेलं आहे डोळ्यांच्या भोवती त्याला पक्ष्ममंडल म्हणायचं. वर्त्ममंडल म्हणजे पापण्या म्हणजे वर्त्म जे आहेत आपले पापण्यांचे केस नव्हे राहिलेले वर्त्म, तर त्यांचं जे पूर्ण गोल हे तयार झालेलं आहे त्याला वर्त्ममंडल म्हणायचं. आता वर्त्ममंडलची जी खालची बाजू असते ते मॉडर्न सायन्स नुसार तो असतो पाल्पेब्रल कंजेक्टायवा, पण तो सुद्धा आपल्यामध्ये वर्त्ममंडलामध्ये येतो. मॉडर्न मध्ये तो कंजेक्टायवामध्ये जातो. आयलिड्स आणि कंजेक्टायवा हे दोन वेगळे भाग येतात, पण आपल्याला एकत्रित विचार करायचा आहे. जसं कृष्णमंडल आहे, कृष्णमंडल म्हणजे डोळ्यात जो काही काळा भाग वर्तुळ दिसतंय ते. मॉडर्न सायन्स मध्ये कॉर्निया, ॲक्वियस ह्युमर, आयरिस या सर्व वेगवेगळ्या गोष्टी येणार त्याच्यामध्ये. पण आयुर्वेदामध्ये चिकित्सेचा विचार करत असताना पेशंट आपल्याकडे आल्यानंतर आपल्याला त्याला कृष्णमंडल म्हणूनच ट्रीट करायचं हे पहिल्यांदा लक्षात ठेवायचं आणि मग चिकित्सेला लागायचं. दृष्टिमंडलच्या बाबतीत खूप वेळा आपण कन्फ्युज असतो की त्याला प्युपिल म्हणायचं की आणखी फक्त लेन्स म्हणायचं की काय म्हणायचं. तर सुश्रुतांनी दृष्टिमंडलाची व्याख्या काय सांगितली आपल्याला, मसूर दल मात्रांतू पंचभूत प्रसादजाम. मसुरीच्या डाळीसारखा गोल जो मध्ये आहे आणि तो पंचमहाभूतांचा प्रसाद वगैरे आहे, पण तिथे एक शब्द आहे त्या श्लोकामध्ये आवृता पटलेन अक्षणो बाह्येन विवराकृतीम. आता तुम्ही इथं मॉडर्नच्या अॅनाटॉमीचं जर चित्र बघितलं तर वेगवेगळे पडदेवरून किंवा वेगवेगळे आवरणावरून लागलेले आहेत आणि तो जो काही मसूर दलासारखा जो गोल दिसतोय छिद्र त्याच्या आतमध्ये जे काही आहे त्या सर्वाला दृष्टी म्हणायचं. मग आपण दृष्टिमंडलामध्ये लेन्स येणार, व्हिट्रस येणार, रेटिना येणार, ह्या सर्व गोष्टी प्युपिल्स येणार, सर्व गोष्टी आपल्यानुसार दृष्टिमंडलात येणार. तर नेत्रशारीर हे थोडंसं जरा मी बेसिक पहिल्यांदा क्लिअर करून घेतलं जेणेकरून मी जे पुढे विचार मांडणार आहे
ते आपल्याला समजावेत. आपण विचार करत असताना आयुर्वेदीय चिकित्सा करताना आपलं निदान हे आयुर्वेदीयच असलं पाहिजे, तर आपल्याला चिकित्सा आयुर्वेदीय करता येते. मॉडर्न सायन्सचं निदान घेऊन आयुर्वेदीय चिकित्सा करताना प्रत्येक वेळी सगळं बरोबरच येईल असं नाही. खूप खूप वेळा म्हणजे बऱ्याचदा गाडी फसते. मग आपण शरीरापासून सुरुवात केली आणि नक्की काय कशाशी संबंधित आहे हे बघितलं तर आपल्याला चिकित्सा करायला सोपं जातं. आज आपण सैद्धांतिक भाग फार बघणार नाही आहोत. होईल तेवढं प्रॅक्टिकल हे घ्यायचं असं ठरलंय. पण तरी काहीतरी बेसिक गोष्टी येतील त्या ओघाने म्हणजे सांगाव्या लागतात. तर त्यानुसार आपण पुढे जाऊया. चिकित्सा करताना दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे पांचभौतिकत्व. सुश्रुतांनी पहिल्याच अध्यायामध्ये नेत्राचं पांचभौतिकत्व सांगितलेलं आहे. याच्यामध्ये डोळ्यांमध्ये जो मांसल भाग आहे हा पृथ्वी महाभूत प्रधान आहे. मांसल भाग आहे हा पृथ्वी महाभूत प्रधान आहे आणि मांसल भागामध्ये काय काय येईल, मग त्याच्यात स्क्लेरा असेल, आयलिड्स असतील, रेक्टस मसल असतील, हे सर्वांना आपण पृथ्वी महाभूत म्हणून ट्रीट करायचं आहे. पांचभौतिक चिकित्सेचं थोडंसं मूलतत्व मी तुम्हाला इथे सांगतो, म्हणजे त्यानुसार ह्या श्लोकाचा विचार कसा करायचा आणि हा आपल्याला चिकित्सेमध्ये किती मोठ्या पद्धतीने वापरता येतो हे आपल्याला कळेल. आपण जर महाभूतांचा क्रम बघितला तर आकाश, वायू, तेज, आप आणि पृथ्वी या क्रमाने असतं. तेज हे मध्यभागीचं महाभूत आहे. त्याच्यावर वायू आणि आकाश आणि तेज महाभूताच्या खाली पृथ्वी आणि आप महाभूत याप्रमाणे असतं. तेज म्हणजे अग्नी. तर अग्नी स्वतःच्या जागेपासून दुष्ट झाला म्हणजे एक कोणत्याही एका बाजूला तो धारवाडी काट्यासारखा आहे. प्लस मध्ये गेला किंवा मायनस मध्ये गेला तर आजार निर्माण होणार आहे. तर आकाश आणि वायू ह्या दोन गोष्टी जास्ती झाल्या आणि तेज त्या बाजूने गेलं तर आपल्याला बॅलन्स करण्यासाठी पृथ्वी आणि जल ही महाभूत प्रधान द्रव्य वापरावी लागतात. आणि ते जर तेज महाभूत पृथ्वी आणि जल ह्या गोष्टींनी व्यापलं गेलं तर आकाश आणि वायू महाभूत प्रधान द्रव्य वापरावे लागतात. तेज महाभूत जर आकाश आणि वायूकडे गेलेलं आहे तर अपतर्पणजन्य संप्राप्ती घडते, तिथे संतर्पण करावं लागतं. आणि हे जे तेज महाभूत आहे पृथ्वी आणि जल महाभूताकडे गेलं तर हे संतर्पणजन्य संप्राप्ती घडते आणि मग तिथे आपल्याला अपतर्पण करावं लागतं. हेच तत्व आपल्याला नेत्ररोग चिकित्सा करताना सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. आणि मग डोळ्यांमध्ये कृष्णमंडल हे वायू महाभूत प्रधान आहे. मग तिथे आपल्याला जी काही वाताशी संबंधित चिकित्सा सांगितलेली आहे ती सर्व करायची लक्षात ठेवायची. म्हणजे तिक्तक्षीर बस्तीपासून सर्व, कारण वायू हा अस्त्याश्रित आहे. या सर्व गोष्टी आपल्याला ध्यानात घ्यायला हव्यात. जसं आता कृष्णमंडल जे आहे ते वायू महाभूत प्रधान आहे, तर त्याच्यामध्ये आत्ताच मी बोलल्याप्रमाणे कॉर्निया येणार, आयरिस येणार, अँटेरियर चेंबर, स्लेम्स कॅनॉल, ॲक्वेस ह्युमर जी आपली मॉडर्नची अॅनाटॉमी मध्ये जी वेगवेगळी सगळी स्ट्रक्चर्स दिसतात, पण ही सगळी आपल्यानुसार वायू महाभूत प्रधान आहेत. आपल्याकडे पेशंट येताना मॉडर्नचा डायग्नोसिस घेऊन येणार आहे. त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टींचा विचार करताना या महाभूतांचा विचार करायचा आणि त्यानुसार संप्राप्ती लावायची आहे. अश्रू मार्ग म्हटलं तर फक्त डायक्रोलॅक्रिमल अशी डक्ट आहे असं नाही, तर जिथून अश्रू ग्रंथींचा स्त्राव होतो तो पूर्ण अश्रूंचा मार्ग म्हणजे डोळ्यांच्या दोन्ही पापण्यांच्या मधून ते पूर्ण अश्रू फिरतात आणि मग ते नाकामध्ये जातात. तर ह्या पूर्ण अश्रूंचा मार्ग हा आकाश महाभूत प्रधान आहे. म्हणजे ज्यावेळी स्त्राव येतात, चिकटपणा, पैचिल्य जास्ती असतं त्यावेळी ते आकाश भरलेलं आहे पृथ्वी आणि जल महाभूताने, असं आपल्याला निदान करावं लागतं. मॉडर्न सायन्सचं निदान काहीही असेल, बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल, व्हायरल असेल, पण आपल्याला आपल्या पद्धतीने केलं तर आपली औषधं तिथं चपखल बसवता येतात आणि मगच रिझल्ट मिळतो. हे सोडून अजून मेवोवियन ग्लँड्स असतील, आपल्या लिपिड सिक्रेट करणाऱ्या ग्लँड्स असतील, ह्या सर्वांचे जे चॅनल्स आहेत हे सर्व आकाश महाभूतामध्ये येतात. या पद्धतीनं पांचभौतिकत्व हा जो अगदी सुश्रुतांनी शारीर सांगताना पहिल्या अध्यायात सांगितलेला श्लोक आहे, हा चिकित्सेसाठी फार उपयोगाचा आहे. सुश्रुतांनी किंवा वाग्भटांनी आचार्यांनी जे काही ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे पूर्ण प्रॅक्टिकल ऍस्पेक्ट डोळ्यासमोर ठेवूनच लिहिलेले सर्व श्लोक आहेत. त्यामुळे सर्वच गोष्टी आपल्याला त्या पद्धतीने वापरता येतात. आता आपण थेट जरा लक्षणांकडे वळूया. हेतू आणि इतर गोष्टींना थोडंसं बाजूला ठेवायचं, कारण आपल्याला फक्त डायरेक्ट विचार करायचा की पेशंट माझ्याकडे आल्यावर मी काय करणार आहे. तर आपल्याला व्यवहारामध्ये आता जे आपल्याला स्क्रीनवर दिसतंय ह्या पद्धतीने दोन गट पडतात येणाऱ्या कंप्लेंट्सचे. एक म्हणजे पेशंट येतात ते आपल्याकडे डोळ्यांमध्ये राग, स्त्राव, तोद, शोथ अशा प्रकारच्या कंप्लेंट्स घेऊन येतात. तर जशी सुश्रुतांनी आपल्याला पूर्वरूप सांगितलेले आहेत, तत्र अविल, ससरंब, अश्रू, कंड, उपदेहवत,
गुरु, उषा, तोद. तर ही जी लक्षणं आहेत किंवा हे जे सर्व दिसणारे सायन्स आहेत, चिन्ह आहेत, ही सर्व स्थानदृष्टी करणारी आहेत. स्थानदृष्टी म्हणजे नेत्र हे चक्षुरेंद्रियाचं स्थान आहे. तर नेत्राच्या ठिकाणी स्थानात जसं आता आपण पंचभौतिक मध्ये बघितलं की मांस धातू किंवा पृथ्वी महाभूत दुष्ट झाला, तर ही लक्षणं येणार आहेत राग, स्त्राव, तोद या पद्धतीने. आणि जर इंद्रिय दृष्टी असेल, कारण इंद्रिय ही सर्व शिरस्थित आहेत आणि तिथून नेत्रामध्ये काहीतरी दृष्टी झाली किंवा राग, स्त्राव, तोद, शोध ही स्थान दृष्टी होऊन मग इंद्रिय दृष्टी झालेली आहे, तर मग आपल्याला सगळी व्हिजनशी रिलेटेड लक्षणं येतात. म्हणजे ती आपल्याला दृष्टीगत रोग विज्ञानीय अध्याय सुश्रुत उत्तर तंत्र याच्यामध्ये दिलेली आहेत. तर मक्षिका, मशकान, केशजालकानी पश्यती किंवा द्विधा पश्यती, ज्याला आपण डिप्लोपिया म्हणू. वक्रम रुजमापी, सरळ रेषा आहे ती थोडीशी तिरकी होऊन परत सरळ झालेली आहे अशी दिसणं. ही व्हिजनशी रिलेटेड जेव्हा कंप्लेंट्स येतात आपल्याकडं, त्यावेळी आपण त्याला इंद्रिय दृष्टी असं विचार करून ट्रीटमेंट करायचे. म्हणजे तिथं प्राणवायू आला, शिरस्थित काही संप्राप्ती आली, त्यानुसार पुढे त्याचे आलेले हेतू आले, या पद्धतीने. स्थानदृष्टी फक्त असेल तर करावयाचे क्रियाकल्प आहेत ह्यांचा एक वेगळा ग्रुप पडतो, आणि इंद्रिय दृष्टी असताना आपल्याला सार्वदेहिक प्लस करावयाचे डोळ्यांच्या ठिकाणी करावयाचे क्रियाकल्प असा वेगळा ग्रुप पडतो. आपण विचार करा, हे थोडंसं फास्ट होतंय का सर? हॅलो, फास्ट होत असेल ठीक तर आहे, तसं ठीक मला आहे. मेसेज. नाही नाही, ओके ठीक आहे, नाही ठीक आहे, नाही, काही कंटिन्यू प्रॉब्लेम करा सर, कंटिन्यू करा, नाही. बरोबर आहे. ओके. तर इंद्रिय दृष्टी जेव्हा असेल त्यावेळी वेगळ्या पद्धतीचे क्रियाकल्प, शोधनोत्तर वापरायचे काही क्रियाकल्प आणि त्याच्यातली औषधं या पद्धतीने बदलतात. आपण प्रॅक्टिकली विचार करत असताना जसं पहिल्यांदा सांगितलं, त्यावेळी पेशंट आल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा डोळ्यांचं शारीर व्यवस्थित माहिती पाहिजे, त्याच्यात पंचभौतिकत्व व्यवस्थित माहिती पाहिजे, आणि मग आता हे येणारे जे आपल्याला लक्षणं आहेत, ही लक्षणं आपल्याला त्याच्यात विभाजन करता आली पाहिजे. म्हणजे राग पित्ताचा आहे, स्त्राव कफाशी संबंधित आहे, शूल आहे ते वाताशी संबंधित आहे, रोक्ष वाताशी संबंधित आहे, एकत्रित लक्षणं आहेत का, आणि ही सगळी असून मग त्यानंतर इंद्रिय दृष्टी झाली आहे की डायरेक्ट इंद्रिय दृष्टी झाली आहे. जसं संप्राप्ती जर सरळ म्हणजे ब्रेन मधूनच असेल आणि त्यानुसार ऑप्टिक ॲट्रोफी झालेली असेल, तर ही इंद्रिय दृष्टी आहे. तिथून मज्जेला धक्का लागून मग दृष्टीला धोका झालेला आहे. तर या दोन्ही पद्धतीने आपल्याला जे ढोबळ मानाने फरक करता येतात ते ह्या दोन मध्ये असतात, स्थानदृष्टी आणि इंद्रिय दृष्टी. हे दोन फरक करायला शिकलो की आपल्याला कळतं की कोणत्या लेवलवर आपल्याला ट्रीट करायचं, कारण या सर्वांचं साध्यत्व म्हणजे शस्त्रांनी साध्य आहे की अशस्त्रकृत आहेत, असं सर्व सुश्रुतांनी आपल्याला त्या अध्यायांमध्ये सरळ सोड दिलेला आहे. आज आपण ह्याच्यात जे फक्त की पॉइंट्स बघतोय की विचार फक्त कसा करायला लागेल. आता एवढं सगळं आपल्याला बेसिक कळाल्यानंतर पुढे काय करायचं, तर जसं मगाशी मी म्हटलं, निदान करणं फार गरजेचं आहे. तर रोगम आदो परीक्षेत ततो अनंतरम औषधम, डोळ्यांमध्ये औषधं काय द्यायची किंवा काय कशाने तर्पण करायचं हे फार नंतरची गोष्ट आहे, पण आधी आपल्याला कळायला पाहिजे की ते आहे काय. हे का सांगतोय, का तर आपल्याला आयुर्वेदिक निदान करणंच गरजेचं आहे, तोच की फॅक्टर आहे. पेशंट आपल्याकडे येताना नेहमी ॲलोपॅथी डायग्नोसिस घेऊन येतात, म्हणजे मला चष्मा लागला किंवा स्टाय झालीये. स्टाय वगैरे तर आपण वरच्यावर ते समजून घेऊ शकतो, पण पेशंट म्हटला डायबेटिक रेटिनोपॅथी आहे किंवा मॅक्युलर एडिमा आहे, तर त्याला आपल्याला आयुर्वेदात काय आहे असं लगेच पहिला प्रश्न पडतो, आणि याचं काय करायचं. तर पहिल्यांदा आपल्याला ते डिकोड करता आलं पाहिजे आयुर्वेदिक निदानांमध्ये, म्हणजे ह्याला सुश्रुतांनी काय म्हटलेलं आहे. जे काही ॲलोपॅथीचे पेशंट येतात हे सर्व ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरिया घेऊन येतात, म्हणजे ते सरळ तुमच्यासमोर कार्ड ठेवतील की मला -3 नंबर आहे, याचं काय करायचं ते बघा, कारण हे कम्प्युटरने किंवा मशीनने सांगितलं. किंवा तुमच्यासमोर ऑप्टिक कोहरन्स टोमोग्राफी ओसीटी म्हणतो, ओसीटी ठेवतील, फंडस फोटोग्राफ ठेवतील, आणि बघा हे माझं रेटिनामध्ये असं असं खराब झालं. तर त्यावेळी आपल्याला बऱ्याच वेळा गोंधळात पडायला होतं की आपल्या तर ऋषीमुनींनी कधी फंडस बघितलंच नाही, कधी रेटिना बघितलंच नाही, त्यांना ते काही माहितीच नाही, तर मग आपण कसं ट्रीट करायचं. तर हे जे काही आपण जरा व्हिजनशी रिलेटेड कंप्लेंटशी बोललो, तर त्याचं निदान किंवा त्याच्याशी संबंधित डेप्थ आपल्याला कळेल. तर दृष्टीगत रोग विज्ञानीय जो अध्याय आहे त्याच्यामध्ये जे काही दृष्टिमंडलाशी संबंधित किंवा त्या पटलांमध्ये जे काही आजार होतात ते सांगितलेले आहेत, ते सर्व सब्जेक्टिव्ह क्रायटेरिया आहेत. सब्जेक्टिव्ह क्रायटेरिया म्हणजे ते सर्व आपल्याला पेशंट सांगणार आहे. जनरल प्रॅक्टिसमध्ये आम्हाला काय अनुभव येतो रेग्युलरली, की पेशंट येतो आणि तो फाईल ठेवतो की हे बघा, कारण त्याला डोळ्याच्या डॉक्टरांनी आधी काही बोलूच दिलेलं नसतं. त्यांनी सरळ तिथं मान ठेवायला लावले, हनुवटी ठेवा, मी डोळ्यात बघतो आणि मीच सांगतो तुम्हाला काय झालं, तर तुम्ही काही सांगायचंच नाही.
तर इथे थोडासा आपल्याला कस लागतो काउन्सिलिंगचा. आपल्याला तिथे त्यांच्याकडून काढून घ्यावं लागतं की हे काय आहे. मागाच्या स्लाइड मध्ये जसं मी एक काही लक्षणं लिहिली होती, अव्यक्तम पश्यती किंवा मक्षिका मशकान केशजालक आणि पश्यती, हे द्वितीय पटलगत तिमिरामधलं लक्षण आहे. तर डोळ्यांसमोर याप्रमाणे वेगवेगळे छोटे छोटे काळे कण आहेत जे फिरतायत, ते फिरतायत का, किंवा मक्षिका माशा वगैरे फिरल्यासारखं दिसतात का, तंतू, या प्रकारची लक्षणं आपल्याला पेशंटला शांत बसवून व्यवस्थित आयुर्वेद हिस्ट्री घेतो त्या पद्धतीने बसून काढून घ्यावी लागतात. व्याविधामिव पश्यती असं एक लक्षण आहे वातस्तिमिरामध्ये. म्हणजे एक मोठा पडदा आहे आणि तो पडदा मध्येच कुठेतरी होल पडलेत, त्याला फाटलेला आहे, असं तुम्हाला दिसतंय का? किंवा दोन दिसतात का, द्विधा पश्यती किंवा ऊर्ध्वम पश्यती न अधस्तात, फक्त वरच्या बाजूचं कमी दिसतंय आणि खाली बघितलं तर व्यवस्थित दिसतं. असे पेशंटला आपल्याला प्रश्न विचारावे लागतात आणि त्यानुसार रुग्ण आपल्याला जे उत्तर देतो त्यानुसार आपल्याला डायग्नोस करायचं. तो जो काही रिपोर्ट आहे तो फक्त आपल्याला सपोर्टिव्ह ठेवायचा आहे. फंडस असेल किंवा ओसीटी असेल, ERG असेल, तो बाजूला ठेवायचा, तो नोट डाऊन करून घ्यायचा आणि सुश्रुतांनी जे सांगितलेले जे काही लक्षणं आहेत, ही लक्षणं आपल्याला त्या पेशंटमध्ये दिसतात का बघायचे. पेशंट आपल्याला काय सांगतो ते आपण ग्रंथामध्ये पाहायचं नाही. ग्रंथात काय लिहिलं ते आपल्याला पेशंटमध्ये दिसतंय का हे बघायचं. त्यासाठी आपल्याला ते सर्व जरा व्यवस्थित आपण अभ्यास केला. प्रथम पटलगत तिमिराची लक्षणं काय आहेत, द्वितीय पटलगत तिमिराची काय आहेत, वातज तिमिराची काय, तर ही सर्व अगदी ज्या भाषेत ऋषीमुनींनी लिहिले त्याच भाषेत पेशंट आपल्याला सांगतो, जसंच्या तसं सांगतो. असं केलं किंवा आपल्याला निदान होतं. मग खूप वेळा काय होतं की डायबेटिक रेटिनोपॅथीचा पेशंट आहे, दुसरा आहे समजा रेटिनल डिटॅचमेंटचा पेशंट आहे किंवा हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथीचा पेशंट आहे. ह्या तिघांचं निदान एकच तृतीय पटलगत तिमिर असं निघू शकतं. किंवा डायबेटिक रेटिनोपॅथीचे 2 पेशंट आहेत, पण त्या एकाचं निदान द्वितीय पटलगत तिमिर पित्तज आहे आणि दुसऱ्याचं वातज तिमिर प्रथम पटलगत आहे, असं निघू शकतं. तर आपल्याला आपलं निदान पहिल्यांदा परफेक्ट करायचं आहे. आता हे निदान करताना आपल्याला फायदा कशाचा होतो, तर हा जो शेवटचा मुद्दा आहे, औपद्रविकम अध्यायम, म्हणजे आय थिंक हा दिसतोय स्क्रीनवर, औपद्रविकम अध्यायम. आपण उत्तर तंत्रात सुश्रुतांचं उत्तर तंत्र, जिथे नेत्र रोगांचं सर्व वर्णन केलेलं आहे, त्याचा जो नेत्र रोगाचा पहिला अध्याय आहे, त्या पहिल्या अध्यायाचं नाव नेत्ररोग व्याधी अध्याय किंवा असं काही नाहीये, किंवा नेत्ररोग अध्याय. त्या अध्यायाचं नाव आहे औपद्रविकम अध्याय. आणि तिथे सुरुवातीला डल्लनांनी एक्सप्लेनेशन दिलं की इथून पुढे मी जे काही सांगणार आहे हे सर्व उपद्रव स्वरूप निर्माण झालेल्या गोष्टी सांगणार आहेत, त्यासाठीच मी हे उत्तर तंत्र लिहिलेलं आहे. म्हणजे सर्व उपद्रव चिकित्सार्थ उत्तर तंत्र आरंभ असं डल्लन म्हणतात. आणि मग आपल्याला डोळ्यांविषयी चिकित्सा करायला सुरू करतात, सांगायला सुरू करतात. याचा अर्थ आपल्याला यापूर्वी जे काही सुश्रुतांनी लिहिलेलं आहे ते सर्व माहिती हवं. जे काही डोळ्यांमध्ये आजार झालेले आहेत यांचे सिस्टमिक रिलेशन 100% आहेत. अगदी साधे ॲलर्जी असू देत किंवा चष्मा असू देत, त्याचं सार्वदेहिक परीक्षण, दर्शन, स्पर्शन, प्रश्नचिकित्सा, दशविध परीक्षा ह्या सर्व झालेल्या असल्या पाहिजेत. त्या केल्यानंतर आपल्याला हे जे काही दृष्टीमध्ये झालेले बदल आहेत यांचे हेतू सापडतात, त्यांची दोषदृश्य समूर्छना सापडते आणि मग आपल्याला तो आजार व्यवस्थित निदान करता येतं. मॉडर्नचं निदान फक्त आपल्याला माहिती असावं की काय हे आहे एवढ्यापुरतच सध्या, आणि आपण कितपत ते बरं करू शकतो. कारण पेशंटला आपल्याला मॉडर्नच्या भाषेत बोलावं लागतं, पेशंटना पटल वगैरे काही समजत नाही. तर आपल्याला निदान करताना ह्या गोष्टी ध्यानात घ्यायच्यात की हे आपण जे काही ट्रीट करणार आहोत हे उपद्रव स्वरूप निर्माण झालंय. हा कशाचा उपद्रव असेल, म्हणजे एक उदाहरण, लहान मुलांना जे काही चष्मे लागतात ना, 5 वर्षाच्या 4 यांनी कधी अभ्यास केलेला नाहीये, काय नाही, आता मोबाईल किंवा टीव्ही आले, पण 10 वर्षापूर्वी सुद्धा 4-5 वर्षाच्या मुलांना चष्मे लागायचे. तर या मुलांना बऱ्याचदा सर्दी खोकल्याचे सिव्हिअर त्रास असतात. पिनसामधून निर्माण झालेलं ते दृष्टिमांद्य असतं. तर मग हा जो हेतू आहे, हा हेतू आपल्याला त्यांचा काढावा लागतो. खूप वेळा अँटीबायोटिक्सचा ओव्हरलोड, म्हणजे सारखे ऍडमिट होत असतात, त्यानंतर जे दौर्बल्य आलं आणि त्या दौर्बल्यातून झालेलं दृष्टिमांद्य, तर हा नक्की कशाचं उपद्रव स्वरूप म्हणून दृष्टिमांद्य झालेलं आहे. डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणजे ते नावातच मॉडर्न सायन्सने टाकलं की डायबिटीसमुळे हे झालेलं आहे. आपण आपल्या पद्धतीने शोधायचं. पण हा सगळा प्रकार जो आहे डोळ्यांचा, हा सिस्टमिक रिलेशनशी संबंधित आहे. इथे आपण वेगळे ठरतो इतर डॉक्टरांपेक्षा. आयुर्वेद वैद्य का वेगळे ठरतात? का तर इतर डॉक्टर फक्त डोळा बघतील. इतर डॉक्टर फक्त त्यांना डोळा बघणार आणि डोळ्यापुरतच काय, तो विचारणार पण नाही ती व्यक्ती की बाबा तुझं पोट साफ होतंय किंवा नाही. आम्ही रोज प्रॅक्टिस करत असताना आम्हाला दिसतं की त्या व्यक्तीचा मलावष्टंभ एवढा असतो, तो उदावर्त होऊन डोळ्यांना हानी झालेली असते.
तो उदावर्त काढला की आपोआप दृष्टी सुधारायला लागते, अजून डोळ्यांना हात पण लावलेला नसतो आपण. तर या पद्धतीने आपल्याला पहिल्यांदा पेशंटची रुग्णाची इत्यंभूत माहिती जी आपण इतर आजारांमध्ये घेतो तीच डोळ्यांमध्ये घ्यायची, फक्त डोळ्यांमध्ये एक पायरी वर जाऊन त्याची जी स्पेसिफिक निदान आहेत ती करावी लागतात. भले आपल्याला नाव नाही कळालं तरी चालेल, पण वात जे आहे, पित्त जे आहे, लक्षणं कशा पद्धतीची दिसत आहेत डोळ्यांमध्ये, ही मात्र आपल्याला व्यवस्थित निदान करूनच शोधावे लागतात, तर आपल्याला चिकित्सेपर्यंत पोहोचता येतं. ग्रंथ वाचनाला याच्यामध्ये फार महत्व आहे, कारण सुश्रुतांनी चिकित्सा करण्याच्या म्हणजे कसं आपण डोळ्यांकडे बघितलं पाहिजे हे आपल्याला ग्रंथ लिहितानाच खूप वेळा सांगितलेलं आहे. तर सुश्रुत संहितेत आपण बघितलं तर सुश्रुतांनी पहिल्यांदा रचना वगैरे सांगितली आहे डोळ्यांची, आणि त्यानंतर व्याधींची निदानं करायला सुरू केलेली आहेत. तर निदानाचे जे अध्याय आहेत सुरुवातीला रोगविज्ञानीय अध्याय म्हणून आपण संधिगत रोगविज्ञानीय अध्याय, शुक्लगत रोगविज्ञानीय अध्याय, कृष्णगत रोगविज्ञान हे रचनेनुसार आहेत. म्हणजे पटल मंडल यानुसार ते अध्याय संधिगत रोग आहेत किंवा कृष्ण मंडलाचे जे रोग आहेत असे. पण चिकित्सा करताना कृष्णगत रोग प्रतिषेध अध्याय असा अध्याय सापडतच नाही आपल्याला. त्यांनी त्याचं तीन ह्याच्यामध्ये डिवाइड केलंय. एक म्हणजे अभिषंद घेतलेत, वातज अभिषंद चिकित्सा अध्याय, पित्तज अभिषंद प्रतिषेध अध्याय, असे 4 रक्तज पर्यंत. त्यानंतर सर्व लेख्य, भेद्य, छेद्य, वेद्य यांचे अध्याय आणि मग दृष्टी प्रतिषेध अध्याय आहे. तर इथे थोडस लक्षात ठेवायचं की सर्वगत रोग विज्ञान हा जो अध्याय आहे त्याच्यामध्ये डल्हणांनी सुश्रुतांनी सांगितलंय की सर्वे नेत्ररोगापी अभिषंद निमित्त मूलः. तर इथे सगळ्यांना आपण अभिषंदाची चिकित्सा करू शकतो का, तर करू शकतो. पण जर ग्रंथ नीट वाचले तर आपल्याला कळेल की डल्हणांनी थोडीशी तिथं मेक टाकली आहे की सर्वे नयनामायस्तु प्राय अभिषंत निमित्त मूलः, पण डल्हण म्हणतात दृष्टिगतानाम तिमिरादीनाम अभिषंद निमित्तत्वम न स्याद इति बोधयति. संध्या आदिगतानांच संध कारणत्व. म्हणजे संधिगत, शुक्लगत, सर्वगत, कृष्णगत ह्या आजारांना अभिषंद निमित्त आहे नक्कीच, पण दृष्टिगतांना ते लागत नाही. काही प्रमाणात ट्रीटमेंट चालते, अभिषंदाची ट्रीटमेंट खूप ठिकाणी त्यांनी लिहिलंय पण असं की ही तिमिराची ट्रीटमेंट जी तिमिरामध्ये की ही वातज तिमिराच्या ठिकाणी वातज अभिषंदाची चिकित्सा वापरा. पण थोडस जर आपल्याला स्पेशलाइज प्रॅक्टिस करायची किंवा स्पेशलाइज आपल्या डोळ्यांमध्ये तर हे छोटे छोटे बारकावे लक्षात घ्यावे लागणार आहेत की तिमिर ट्रीट करताना तुम्ही कुठपर्यंत मागं सर्च करत जाणार आहात. कारण आयुर्वेदीय प्रॅक्टिस म्हणजे हे अगदी एखादा खुनाचा वगैरे तपास करतो तसं आपल्याला सर्व हिस्ट्री घ्यावी लागते आणि ते शोधत जावं लागतं की यांचे हेतू कुठे आहेत. कारण हेतू जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत आपल्याला पूर्ण ट्रीटमेंट होत नाही. औषध दिलं की बरं वाटतंय आणि औषध बंद झालं की परत लक्षण येत आहे, याचा अर्थ पेशंट हेतू सेवन करतोय, आणि जोपर्यंत हेतू सापडत नाही तोपर्यंत आजार पूर्ण बरा होत नाही. तर तसं आपल्याला आजार कोणत्या भागात आहे ते बघून मग त्यांचे निदान करावं लागतं. तर दृष्टीगत रोग ट्रीट करताना आपल्याला प्रत्येक वेळी अभिषंदाचाच हेतू सापडेल किंवा बाकीचे पण काहीतरी डोळ्यांमध्ये आजार होऊन गेले असतील असं काही प्रत्येक वेळी सापडेलच असं नाही. या पद्धतीने आपल्याला जायचं आहे. दुसरी गोष्ट काय केलेली आहे तर अभिषंधांमध्येच सर्व दिलंय, म्हणजे वातज अभिषंधामध्येच अन्यत्ववादची चिकित्सा दिली आहे, वातज अभिषंधांमध्ये शुष्काक्षिपाक चिकित्सा दिली आहे, पित्ताभिषंधच्या अध्यायातच आम्लाद्यूषित, शुक्तिका, धूमदर्शी जे 76 नेत्ररोग सांगितले त्यांची हे अभिषंधानुसार विविधता हे करून दिली. याचा अर्थ काय की तुम्हाला दोषांवर कॉन्सन्ट्रेट करायचंय, यांच्या नावावर पण नाही किंवा रचनेवर पण फार कॉन्सन्ट्रेट करायचं नाहीये. दोष दृश्य समोरच्यांना काय घडलेली आहे, आणि जे पहिल्यांदा आम्ही बेसिक पंचभौतिकत्व सांगितलं की डोळ्याच्या कोणत्या भागामध्ये कोणता भाग कोणतं महाभूत प्रधानत्व असणार आहे त्यानुसार फक्त तो बॅलन्स आपल्याला जुळवायचा आहे. आणि त्याच्या आधी पहिल्यांदा हा कशाचा उपद्रव आहे हे बघायचा आहे. कशाचा उपद्रव आहे ते समजलं, त्यांची ट्रीटमेंट आपण अभ्यंतर सुरू केली. स्थानिक ट्रीटमेंट जी आहे जे तिथल्या पंचभौतिकत्वानुसार आणि रचनेनुसार आपल्याला जे माहिती आहे ते प्लस दोष दृश्य समर्चनुसार अशी सुटसुटीत केली की आपल्याला नक्की कळतं की आपण हे औषध दिलं, मी सप्तामृत लह दिलं तर मी सप्तामृत लह काय म्हणून दिलं, किंवा मी हे डोळ्याला समजा एक लेप लावायला दिलं तर हा काय म्हणून दिला, हा आपल्याला कळायला लागतो. तर थोडस आपण सुश्रुतांनी 1 ते 18 अध्यायात पूर्ण नेत्ररोग संपवून टाकलाय, पण त्यांना अपेक्षित आहे की आधीच सर्व तुम्हाला माहित आहे, त्यातलीच औषधं त्याच पद्धतीने गेलं की सर्व कोडी सुटतात. आपण आता चिकित्सेकडे लगेच आपण चिकित्सेला हात घालूया की चिकित्सा नक्की करायची म्हणजे काय करायचं. तर हे सगळ्यात फेमस सूत्र आहे की संक्षेप्तः क्रियायोगो निदान परिवर्जनम.
वातादीनाम प्रतिघाता क्रियायोगो. ठीक आहे. तर याच्यात काय होतं, निदान परिवर्जन ह्या एकाच गोष्टीवर फार लक्ष दिलं जातं, पण क्रियायोग म्हणजे काय हे लक्ष दिलं जात नाही. हे ऍक्च्युली निदान परिवर्जन आपण सगळीकडे वापरतो, महत्वाचं पण आहे ते, पण हे नेत्ररोगाच्या चिकित्सा सांगणारं सामान्य सूत्र आहे. तर याच्यात संशमन संशोधना आदी नाम अयम एव सम्यक योग. हा निदान परिवर्जन करत असताना सर्व पद्धतीने संशोधन आणि संशमन तुम्ही ते केलंच पाहिजे. आणि सर्वच जे खालीचा जो दुसरा वातादीनाम प्रतिघाताचं त्यांनी लिहिलं ना, क्रियायोग म्हणजे ज्या काही क्रिया आहेत ज्या आतापर्यंत आम्ही सांगितल्या आहेत, ज्या जनरल काय चिकित्साच्या प्रॅक्टिसमध्ये आपण वापरत असतो, त्या सर्व क्रियायोगांचा सम्यक योग करूनच त्या वातादी दोषांचा प्रतिघात करायचा आहे. म्हणजे फार सोपं झालंय आपल्याला. डोळ्यांमध्ये सुद्धा वात पित्त कफाचीच हे बघायचे, फक्त त्याचे जे स्पेसिफिकेशन्स आहेत तेच तेवढे शरीरानुसार घ्यायचे आणि त्यानुसार क्रियाकल्प वगैरे निवडायचे. ओके. आता याच्यात जसं आता तोच पॉइंट परत रिपीट होतोय, पण तो बघूया आपण. चिकित्सा अध्याय जर आपण बघितले सगळे, म्हणजे कुठलाही अध्याय, अभिसंधाचे अध्याय किंवा दृष्टी रोगाचे अध्याय, तर तिथं तुम्हाला अभ्यंतर औषधच सापडणार नाहीत. अगदी दृष्टीगत रोग विज्ञानीय अध्याय म्हणजे रेटिनाशी संबंधित एवढे सर्व आजार सांगत असताना तिथे अभ्यंतर औषधच नाही. दृष्टीगत रोग दोनच औषध आहेत, एक म्हणजे त्रिफळा आणि दुसरं म्हणजे मेडशिंगीची फुलं, आणि तेही त्यांनी असे ऑप्शन म्हणून दिलेले आहेत. मग काय अभ्यंतर औषधं वापरायचीच नाहीत का? तुम्ही अभिसंधाचे अध्याय बघाल तर त्यात स्नेह स्वेदन वमन द्या, विरेचन द्या, नस्य रक्तमोक्षण आहेत, स्थानिक क्रियाकल्प आहेत. हे एवढ्यानेच ते 18 अध्याय भरलेले आहेत. चिकित्सेचे जे 10 अध्याय ते सर्व यांनीच भरलेले आहेत. अभ्यंतर औषधं दिलेलीच नाहीत. अभ्यंतर औषधांच्या मागं कधी लागायचंय, ज्यावेळी तुम्हाला जनरल त्याची हिस्ट्री माहित असेल आणि मग त्याच्या पुढे आपल्याला काय चिकित्सेतली जी औषधं आहेत तीच तिथं वापरायची. म्हणजे दृष्टीरोग विज्ञानी एवढा अध्याय, एवढा मोठं सर्व ते प्राणापासून ते इंद्रिय दृष्टीपासून सर्व त्याच्यात वर्णन केलंय, पण अभ्यंतर औषध फक्त त्रिफळच सांगितलंय. वात जे असेल तर तेलासोबत द्या, पित्त जे असेल तर तुपासोबत द्या आणि कफ जे असेल तर मधासोबत द्या. एवढं साधं सोपं एक औषध सांगून सुश्रुत थांबलेले आहे. म्हणजे डोळ्यांची प्रॅक्टिस म्हणजे काही वेगळी नाहीये. इन जनरल प्रॅक्टिस, फक्त त्याच्यात हे थोडंसं स्पेसिफिकेशन आणि स्पेशलायझेशन. म्हणजे एखादा काय चिकित्सक जो आहे त्याला शालाक्यचे हे बेसिक प्रिन्सिपल्स किंवा शारीर माहित नसलं तरी चालेल, पण जो शालाकी आहे त्याला काय चिकित्सेचं सर्व माहितीच पाहिजे. ते झाल्याशिवाय त्याला पुढचं हे स्पेशलायझेशन घेता येणार नाही. आपल्याला असं वाटतं की डोळ्यांचं म्हणल्यावर मी फक्त डोळा बघणार आणि इतर काही बघणारच नाही, तर असं होत नाही. आपल्याला डोळ्यांचा विचार करत असताना पूर्ण शरीराचा विचार करावाच लागतो. रसशास्त्राचे आपले ग्रंथ तसे असतात. म्हणजे तुम्ही एखादा रसचंडांशू वगैरे घ्या, सरळ ते पारदाविषयी बोलतात, शोधन मारण बोलतात आणि सरळ औषधं सांगायला सुरू करतात. मग काय नागार्जुनांना किंवा रसतंत्र रसरत्न समुच्चय, तर नागार्जुनांना अपेक्षितच नव्हतं का की यांना काही ऋतुचर्या दिनचर्या माहित असावी का नसावी. रसशास्त्रच्या ऋषींनी ग्राह्य धरलंय की यांनी आधी बृहत्त्रयी वाचलेली आहे, यांना आधी सर्व शारीर माहिती आहे, निदान माहिती आहे. आता आम्ही फक्त हे चिकित्सेचं जे चिकित्सा स्थान आहे ते तेवढं फक्त तिथं जोडतोय आणि ही औषधं सांगतोय. तुम्हाला वात पित्त कफ आधी माहित असले पाहिजेत. सर्व त्या पथ्य जे सांगितलंय, वाग्भटांचं जे सूत्रस्थान आहे ते सर्व माहित असलं पाहिजे, तर तुम्हाला ते रसकल्प पण वापरता येणार आहेत. हे तसंच उत्तरतंत्र सुश्रुत संहितेला जोडलेलं आहे. त्यांना अपेक्षितच आहे की आधी मी जे सांगितले ते तुम्हाला माहिती पाहिजे, सर्व काय चिकित्सेची ट्रीटमेंट माहिती पाहिजे, आणि मग तरच तुम्हाला ती डोळ्यांची ट्रीटमेंट स्पेशलाइज्ड करता येईल. हे क्रियाकल्प वापरताना त्याचं थोडस जरा वर्गीकरण आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. म्हणजे पटापट पेशंट आल्यानंतर आपल्याला निर्णय घेतात. शल्यक्रिया केल्यानंतर काही क्रियाकल्प करायचे असतात, तो विषय आज इथे नाहीये. पण अशस्त्रकृत रोगांमध्ये सांगितलेले आहेत. अशस्त्रकृत रोगांमध्ये 2 पद्धती पडतात. एक म्हणजे शुक्लगत, कृष्णगत, संधिगत आणि सर्वगत. यांच्यासाठी जनरल लागणारी जी क्रियाकल्प आहेत ते म्हणजे बिडालक, डोळ्याला बाहेरून लेप लावणे, आश्चोतन, डोळ्यात औषधांचे थेंब टाकणे, परिषेक, डोळ्यात औषधी काढा दूध यांची धार सोडणे, पिंडी म्हणजे औषधांच्या पिंड करून डोळ्यावर ठेवणे, आणि अंजन या पद्धतीचे असतात. आणि दृष्टीगत मध्ये स्पेशली अंजन आणि तर्पण लागतात. सर्वगत असतील त्याच्यात फार तर्पण लागणार नाही, पण दृष्टीगत आजार असेल तर तुम्हाला तर्पण मस्ट आहे. अंजन सगळीकडे आहे. अंजन अगदी सर्व शरीर गामित्व आहे अंजनाचं, म्हणजे अंजनावर आपण बोलणार आहोत त्याच्यातच. हेच क्रियाकल्प काही शोधनपूर्वक केले जातात, काही विनाशोधनाचे करतात. अमावस्था असताना काही क्रियाकल्प करावे लागतात. जसं अमावस्था असताना आपण तर्पण किंवा अंजन करू शकत नाही. अंजनाचा बेसिक क्रायटेरियाच आहे की आजार ज्यावेळी पक्व होतो, निराम अवस्थेत जातो, त्याच वेळी अंजन करायचं.
तर हे आपण थोडेसे समजून घ्यावेत, बेसिक तयारी करावी आणि मग पेशंट आल्यानंतर आपल्याला ते कसे वापरायचे ते कळतात, कुठे काय वापरायचं. कारण काय होतं, पेशंट आला डोळ्यांचं काय घेऊन की त्याला पहिल्यांदा तर्पण केलं जातं, त्रिफळाकृत घ्यायचं आणि तर्पण करायचं. तर तसं होऊ नये. तर्पण ही फार हायर प्रोसिजर आहे. मी तर्पण विषयी पण बोलतो अंजन बोलत असताना. आता आपण एक इन जनरल ज्या 2-3 कंप्लेंट्स किंवा पेशंट आपल्याकडे येत असतात किंवा आपल्याला पण क्युरिओसिटी असते की याच्याविषयी आपल्याला डोळ्यांमध्ये काय करता येईल. आपण एक आयुर्वेद वैद्य म्हणून आपलं वेगळेपण काय आहे. कारण जनरल तर आपण ट्रीटमेंट्स करतच असतो. असं पण डोळा लाल झाला काय झाला तर डोळ्यातला एखादा मेडिकल मधनं ड्रॉप आणून पण लोक टाकत असतात. पण आपलं वेगळेपण कुठे ठरतं तर जिथे मॉडर्न सायन्स थांबलेलं आहे, जसं रिफ्रॅक्टिव्ह एरर म्हणजे चष्मा लागणे. चष्मा लागणे म्हणजे लिटरली आपण डॉक्टरांकडे गेलो, आपल्याकडे बहुतांश जणांना चष्मा असेल, डॉक्टरांकडे गेलं की डॉक्टर एका खुर्चीवर बसवतात आणि समोरचं स्नेलन चार्ट वाचायला लावतात आणि वाचायला लावतात. एका ठिकाणी आपण अडकलो की डोळ्यासमोर काच लावतात. ह्या काचेतून दिसतंय का, इट्स ओके, हा नंबर आहे तुझा, हा नंबर आता आयुष्यभर लाव. पण एक प्रश्न जिथं शिल्लक राहतो तिथं जो मनात आला पाहिजे, डॉक्टरांच्या तर येतच नाही, पेशंटच्या तरी मनात आला पाहिजे की डॉक्टर माझ्या डोळ्यांचं काय, मला दिसत नाही त्यासाठी आपण काय केलं. म्हणजे मला चालता येत नाही तर मला सरळ तुम्ही कुबड्या दिलेत किंवा व्हीलचेअर दिली की आता ही व्हीलचेअरवरून तुम्ही जा. डोळ्यांची ट्रीटमेंटच होत नाही. 8-8 वर्ष, 10-10 वर्ष, 20-20 वर्ष फक्त त्या कोबड्या घेऊनच आपण चालतो. पण पहिल्या क्षणाला जेव्हा पेशंट म्हणतो की मला दिसणं कमी आलेलं आहे, फळ्यावरचं आमच्या मुलाला दिसत नाही, त्या क्षणाला जर त्याच्या कार्यकारण भाव, त्याचा संप्राप्तीचा विचार केला तर डोळ्यांची नजर खरंच परत आणता येते आणि चष्मा घालवता येतो. पण त्याला काही असं एक हे नाही की मायोपियाला मग आयुर्वेदात काय म्हणतात, नाही. त्याचे वेगवेगळे निदान निघणार, हेतू बदलतात, हेतू बदलले की चिकित्सा बदलते. आता इथे तुम्हाला दिसत असेल स्लाइडवर की 1 ते 15 जो वयोगट आहे त्याच्यामध्ये मुलांचं खाणं-पिणं फार मॅटर करतं. मगाशी जसं पिनसाचा हेतू सांगितला तो. सारखं आजकाल मुलांना सर्दी खोकल्यासाठी ऍडमिट करणं, नेबुलाइज करणं आणि हा आजार झाला की दुसरा आजार, दुसरा आजार झाला की तिसरा आजार. आपली अतिमाया, अध्यशन त्यांचं, सकाळी दूध, संध्याकाळी दूध, सकाळी उठलं की दूध पाजायचं, मग अंघोळ करायची. हे जे दिनचर्येतले रेग्युलर चुकणाऱ्या गोष्टी आहेत, यांचा परिणाम येऊन डोळ्यांवर झाला. डोळ्यांच्या आजूबाजूचे जे काही अवयव आहेत, म्हणजे मेन आहे ते सायनसेस आहेत आणि नासा भाग. इथे जर सारखं कफ पडून राहत असेल, तर डोळ्यात त्याच्या जे सन्निकर्षात जे अवयव आहेत, आलोचक पित्त आहेत, त्याची तीक्ष्णता ऑफकोर्स कमी होणारच आहे आणि दृष्टिमांद्य येणारच आहे. लहान मुलं आलं की आपल्याला हे सर्व हेतू काढून ह्यांची चिकित्सा करायला पाहिजे. पिनसाची चिकित्सा केली पाहिजे. लहान मुलांच्या प्रत्येक आजारात वमन दिलंच गेलं पाहिजे असं वाघभट आणि बालरोग अध्यायात सांगितलेलं आहे. तर मग हा कफाचा हेतू त्यांचा असतोच लहान मुलांमध्ये. 15 ते 40 मध्ये पुढे करिअरचे टेन्शन, जबाबदाऱ्या, याच्यामध्ये धावपळ, मानसिक ताण आणि त्यानंतर खाण्यापिण्याच्या होणाऱ्या सगळ्या वाईट सवयी, वेळा चुकणं, या सगळ्यांचा परिणाम म्हणून चष्मा लागतो. आणि 40शीच्या पुढे जे लागतात हे सगळे झीज, म्हणजे वात, पित्त आणि कफ, हे तुम्हाला तिन्ही चित्रामध्ये दिसत असतील. हे सर्व आपल्याला चष्मा घालवताना हेतू काढावे लागतात. कोणत्या वयोगटात तो व्यक्ती बसतोय ते बघावं लागतं आणि त्यानुसार ट्रीटमेंट बदलते. एक काहीतरी त्याचा एक ड्रॉप असेल किंवा एक काहीतरी सुश्रुतांनी अंजन सांगितलं असेल आणि त्यांनी चष्मात जाईल असं नाही. तशीही सांगितले आहेत, ती आपल्याला म्हणजे पुढे येणारच आहेत. पण तरी सुद्धा जर तुम्ही हे बघितलं नसेल तर ते काम करत नाही. डोळ्यांच्या बाबतीत हे सर्वांना बेसिक माहित असावं. नेत्रच्या लोकांना तर माहित असेलच. बाकीच्यांचं लक्षात यावं, रिव्हिजन करू आपण. जे लाईट रेज डिस्टन्स वरून येतात ते रेटिनावर फोकस झाले तर तो नॉर्मल आय आहे, त्याला इममेट्रोपिया म्हणतात. ते जर रेटिनाच्या आधीच फोकस झाले तर त्याला शॉर्ट साइटेडनेस म्हणजे मायोपिया म्हणतात. आणि रेटिनाच्या पुढे फोकस होत असतील तर हायपरोपिया म्हणतात. इथे ते नाहीये. जे खालचं सर्वात चित्र आहे त्याच्यामध्ये त्यांनी बहिर्वक्र भिंग लावलेला आहे. बहिर्वक्र भिंग लावल्यावर जे सरळ येणारे रेज आहेत ते थोडेसे डायव्हर्ज होतात आणि मग रेटिनावर जाऊन फोकस होतात. ठीक आहे. तर याचा थोडासा आपण आपल्या दृष्टीने विचार करू शकतो. म्हणजे आपण म्हणतो ना एकम शास्त्रम न अधियानो, मॉडर्न सायन्सचा पण आपण फायदा घेऊ शकतो आपल्या संप्राप्ती लावायला. म्हणजे आम्ही काय विचार करायचो बेसिक, की चष्म्याला आपण काय म्हणायचं, म्हणजे आता समजा आपण त्याला तिमिर म्हणू चला, पण मग चष्मा लावला की तिमिर कुठे जातो? एखादा आपल्या शरीरात आजार आहे, पण मग तो आजार गायब कसा काय होतो? चष्मा काढला की परत तिमिर झाला, चष्मा लावला की तिमिर आला, तिमिर गेला, असं कसं काय होतं? तर आतापर्यंत जी काही सापडलेत ही 4-5 निदानांमध्ये ते येतं. म्हणजे प्रथम पटलगत तिमिरामध्ये चष्मा आपण बसवू शकतो. काही पेशंटमध्ये तृतीय पटलामध्ये तर प्रॉपर वाक्यच आहे की ऊर्ध्व स्थिते दोषे दूरस्थेन न पश्यती. म्हणजे दृष्टीच्या ऊर्ध्व भागात जर दोष संचय झाला तर दूरचं दिसत नाही आणि अधस्थिते दोषे समीपस्थेन न पश्यती.
असा सरळ संदर्भ आहे तिथे, पण त्याला फार बाजूचे कंगोरे असतात. म्हणजे तिमिरांवर एक वेगळं लेक्चर होईल एवढं असतं. साधं आहे इंद्रिय दौर्बल्य, म्हणजे ज्वरानंतर जे दौर्बल्य होतं, शारीरिक दौर्बल्य, तसंच ते इंद्रिय दौर्बल्य असतं. अतियोग जो डोळ्यांचं होतं त्यानंतर आलेलं इंद्रिय दौर्बल्य. आणि आलोचक, पित्त, दृष्टी हे अग्निमंद. आता ऍक्च्युली हे दिसत असले चारही पॉईंट वेगवेगळे, तरी ह्यांचा सार एकच आहे जो आपल्याला ट्रीटमेंट करताना उपयोगी पडतो. इथे परत तेच आहे की हा कशाचा उपद्रव आहे हे शोधल्याशिवाय आपल्याला ते पुढे जाता येत नाही. तर ऍक्च्युली दिसणं म्हणजे काय आहे? तर दिसणं हे कोणाच्या अधीन आहे? तर अग्नीच्या अधीन आहे. वन्हे, दृक, रूप, पक्तया. आणि अष्टांग हृदयात वाग्भटांनी काय सांगितलंय की सर्वे रोगापी मंदे अग्नो, अग्नी मंद झाल्यावरच सर्व आजार होणार आहेत. तर हा अग्नी, जो आलोचक अग्नी म्हणजे पित्त म्हणजेच अग्नी, जो डोळ्यात आहे, हा दुष्ट झाल्याशिवाय आपल्याला दिसणं कमी होईल असं नाही. तर एक साधं व्यवहारातलं उदाहरण आहे. आपल्याकडे एक भिंग असायचं लहानपणी, आणि हे भिंग पॅरलल रेज ज्यावेळी त्या भिंगावर पडायचे आणि ते फोकस व्हायचे एखाद्या कागदावर, मग तो कागद जळायचा. आता मगाशी जे आपण इथे बघितलं या ठिकाणी, इथं भिंग लावलंय त्यांनी खाली, आणि भिंग लावल्यावर फोकसिंग बदललं, आणि फोकसिंग बदललं की आपल्याला दिसायला लागलं. म्हणजे काय केलंय भिंगाने, आपण काय करतोय, बाहेरून डोळ्यामध्ये जाणारा अग्नी त्याची इंटेन्सिटी आपण बदलतोय. तर आपल्या याच्यानुसार गुणांनुसार जर बघितलं तर इथे तीक्ष्णता आपण वाढवतो. म्हणजे तुम्ही बाण एखादा बघाल तर बाण पुढे टोकदार असतो, तसे हे किरण येतात, रेज येतात, आणि बहिर्वक्र भिंग डोळ्यासमोर लावलं तर तीक्ष्ण होतात आणि मग तो कागद जळतो. आणि मायोपिया, एक जनरल जर आपण मायोपिया सर्वांना होणारा मायनस नंबर बघितला तर त्यांना बहिर्वक्र भिंग लावावं लागतं. म्हणजे काय होतं, बाहेरून येणारे जे प्रकाश किरण पॅरलल येत आहेत ते आपल्याला डायव्हर्ज करून मग डोळ्यांमध्ये पाठवावे लागतात. स्क्रीन दिसते सर्वांना? दिसते. हो दिसते दिसते. दिसते. ओके. तर ते डायव्हर्ज करून आपल्याला डोळ्यांमध्ये पाठवावे लागतात. तर हे कसं होतं? याच्यामुळे का दिसतं? तर आलोचक अग्नी आपला जो डोळ्यातला आहे हा मंद झालेला आहे. आपण एक बघितलं असेल की कमी प्रकाश असेल तरी आपल्याला दिसत नाही, आणि प्रकाश जास्ती झाला तरीही आपल्याला दिसत नाही. आय थिंक स्क्रीन दिसत नाहीये, एक मिनिट. हा, दिसली. जर हा प्रकाश कमी असेल तरी आपल्याला दिसत नाही, आणि जास्ती प्रकाश आला, डोळ्यावर प्रकाशात झोत जास्त आला तरीही आपल्याला दिसत नाही. म्हणजे काय, बाहेरचा अग्नी जर कमी किंवा जास्त झाला भूलोकातला तर आपल्याला दिसत नाही. तसंच आता इथे काय झालंय, चष्म्याच्या रुग्णांमध्ये, रिफ्रॅक्टरमध्ये डोळ्यातला अग्नी कमी झालेला आहे. मग आपण काय करतोय, जो बाहेरून येणारा जो अग्नी आहे ना त्याची इंटेन्सिटी कमी करतोय, म्हणजे तो डायव्हर्ज करतोय रेस, ते तीक्ष्ण नाही करत, त्यांना मंद करतोय. आणि आतला जो अग्नी आहे तो जे पचवेल त्या रूपाला तेवढ्याच प्रमाणात त्यांना आत टाकतोय. जसे इन्फ्रारेड गॉगल्स असतात, अंधारात आपल्याला दिसत नाही, पण इन्फ्रारेड गॉगल घातला की दिसतो. म्हणजे त्या लेवलचं सूक्ष्म अग्नीचं पचन झालं आलोचक अग्नीकडून तर आपल्याला दिसणार आहे, मग ती लेवल कोणतीही असतो. त्याच हे बृहत रूप आहे. चष्मा बहिर्वक्र भिंग लावलं की बाहेरून येणारे जे तीक्ष्ण हे आहेत ते जराशे रेज मंद होतात, डायव्हर्ज होतात, आणि मग आपला अग्नी त्याला पचन करू शकतो. याचा अर्थ काय, आपला आलोचक अग्नीची तीक्ष्णता कमी झाली आहे. आता एवढं सगळं सांगितलं आणि आपण व्यवहारात सहज म्हणतो काय दृष्टी तीक्ष्ण आहे त्याची, किंवा काय मंद दृष्टी आहे, काय एवढं दिसत नाही का तुला, काय कान तीक्ष्ण आहेत, लांबचं ऐकू येतं. तर इथे आपण आपल्या निदानावर आलो की तीक्ष्णता, दृष्टीची तीक्ष्णता, आलोचक अग्नीची तीक्ष्णता, पित्ताची तीक्ष्णता कमी झाल्यावर हे होतं. मग हे मंद करणारे गुण आपल्याला कुठे कुठे सापडतात ते बघायचे, ते कसे दुष्ट होऊ शकतो आलोचक अग्नी हा बघायचा. लहान मुलांमध्ये ते सरळसोट सापडतं. मुलं कफाची असतात, आई वडील खूप म्हणजे फळं द्या, अध्यशन करा, हे जनरल आयुर्वेद प्रॅक्टिस करणाऱ्या वैद्यांना फार परिचयाचं आहे की त्यांना सांगावं लागतं की यांना कमी खायला घाला, एवढं खायला घालू नका. ड्रायफ्रुट्स द्या आणि चॉकलेट्स, गोळ्या. भरपूर कफ वाढलेला असतो आणि मग त्यांनी ती तीक्ष्णता कमी झालेली असते. तर हे सूत्र जर जर पकडलं आणि प्रत्येक पेशंटला जर आपण व्यवस्थित या पद्धतीने असेस केलं तर आपल्याला चष्म्याचे वेगवेगळे कंगोरे सापडतात की कोणाला कसा चष्मा लागतोय आणि कसा नाही. आता आम्ही आतापर्यंत डोळ्यांमध्ये ज्या ज्या पद्धतीने ट्रीटमेंट केली, आता मी आता सांगितल्यावर मला वाटत नाही की हे गरजेचं आहे, पण तरी सुद्धा तिमिराची जी लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे ती फॉलो केली की आधी रक्तमोक्षण, मग विरेचन, त्यानंतर नस्य, मग गरज पडते त्यानुसार नेत्रधारा, आश्चोतन, अंजन, तर्पण,
असं दिलं तर ते बरं होतं. आणि ही जी काही तुम्हाला समोर स्क्रीनवर औषधं दिसतात ही सर्व ग्रंथोक्त औषधं आहेत. म्हणजे कफज तिमिरामध्ये काय वापरायचं हे वाग्भटांनी दिलंय की कोणत्या घृताने विरेचन केलं पाहिजे, त्यासाठी स्नेहपान कोणत्या घृताने केलं पाहिजे आणि विरेचन करताना काय औषध वापरलं पाहिजे. सुश्रुतांनी ते दिलेले आहेत सर्व, तेच आम्ही वापरतो आणि त्यांनीच रिझल्ट दिसतात. अंजनासाठी चरकांमधल्या दृष्टीप्रदावरती, चक्रदत्तामधले हरिद्रादीवरती, वाग्भटामधले कोकिलावरती ह्या आपल्या कोणत्या फार्मसीच्या मिळत नाही, स्वतः तयार कराव्या लागतात. पण ह्या तयार आम्ही करतो आणि केल्यावर ते रिझल्ट दिसतात. काय होतं, आपण डोळ्यांसाठी जी काही प्रॉपर औषधं ऋषीमुनींनी सांगितलेली आहेत ही फार फार म्हणजे नाहीच, अगदी 1% कुठेतरी अवेलेबल असतात. 99% औषधं अवेलेबल नाही. ती वापरात नसल्यामुळे आपल्याला शंका असते की नक्की हे बरं होईल की नाही होईल किंवा कसं होईल. आणि आभ्यंतर औषधं मी सर्वात शेवटी घेतो कारण ती प्रत्येकाची बदलणार आहेत. तर याच्यामध्ये ही त्रिफळा, सुवर्णमाक्षिक, यष्टीमधू, वाग्भटांनी तिमिर अध्यायात जे सांगितलेले आहेत त्या पद्धतीने, फडके शास्त्री आमचे जे सातारचे होते हे लघुमालिनी वसंत रस, मध, लोणी आणि साखर या दृष्टी दौर्बल्यामध्ये वापरायचे आणि त्यांनी मला म्हणजे लहान मुलांच्या बाबतीत तरी रिझल्ट छान येत आहेत. ज्यांना जीर्ण ज्वरानंतर चष्मा लागलेला असतो त्यांना लघुमालिनी वसंत, मध आणि मध, लोणी आणि साखर असा दिला तर त्याचे रिझल्ट चांगले येतात. तर या पद्धतीने ट्रीटमेंट केलेली आहे. तर हे एक केस फक्त एक दाखवावी वाटली. तर ही व्यक्ती आपल्याकडे आलेली होती 2018ला. तर त्याच्या आधी मॉडर्न सायन्सच्या डॉक्टरांकडे जाऊन त्यांनी ट्रीटमेंट केलेली. तर ते नंबर वापरत होते -10.25 राईट आहे आणि लेफ्ट आयला -8 या पद्धतीने. तर 1 वर्ष ट्रीटमेंट सुरू केलं. ह्या व्यक्तीचं वय 24 होतं. खाली केस पेपर दिसत असेल. तर आपण आपल्याकडे सुरू केलं त्यावेळी 9.5 आणि -8 एवढा नंबर आपण हे केलेला. आणि 1 वर्षात आता कम्प्युटर -5.25 आणि -6.5 एवढा नंबर दाखवायला लागला. ऍक्च्युली ती व्यक्ती आता 3.5 नंबरच्या लेन्सेस वापरते. चष्मा वापरावा लागला तर 4.5चा वापरावा लागतो. पण -3.5 नंबरच्या लेन्सनी त्यांना व्हिजन 6/6 एवढी येते. जी 6/9 आधी 9.5 यायची. तर ह्याच गोष्टी फॉलो केलेल्या आहेत. मानसिक ताण, त्यांची रेग्युलर हिस्ट्री आणि नंतर डोळ्यांची केली जाणारे जे क्रियाकल्प आहेत यांचा सिक्वेन्स जो आपल्याला सुश्रुतांनी सांगितलेला आहे तो फॉलो केला की रिझल्ट येतात. ही एक व्यक्ती आहे की हे अम्लायोपिया म्हणून एक आजार आहे की जो 9 वर्षाच्या पुढे बरा होत नाही असं मॉडर्न सायन्स म्हणतो. 2013 मध्ये ती व्यक्ती आपल्याकडे आली त्यावेळी त्याला लेफ्ट आयने 6/36 एवढी विजन होती. म्हणजे स्नेलल चार्ट मध्ये मोठ्या अक्षरापासून लहान अक्षरापर्यंत ज्या 7 ओळी असतात त्यातल्या फक्त दुसरीच ओळ त्याला दिसत होती. तिथून पुढे कोणत्याही चष्म्याने इम्प्रुव्हमेंट होत नव्हती. 2013 मध्ये 3-4 महिने इम्प्रुव्हमेंट हे घेतल्यावर 6/24-18 पर्यंत ती आली आणि तो डिस्कनेक्ट झाला. 2018 मध्ये परत रिझ्यूम झाला. ती व्यक्ती 9वीतून आता काहीतरी त्याला करिअरसाठी लागणार होतं. तर लिटरली एक 3 ते 4 महिन्यामध्ये त्याची विजन 6/6 पर्यंत आली. आणि यासाठी आपण चक्रदत्त मधली पिप्पल्यादीवरती आणि तो मगाचाच फॉर्मॅट रक्तमोक्ष आणि विरेचन, फक्त याचे हेतू जसे निघाले त्यावेळेत, कारण त्यावेळी त्याचं 9वीत असतानाचं वय ते आणि त्यानंतर आता SY ला असतानाचं दोषदोषी समोरचं नाव वय, हे सगळं बघून प्रत्येक वेळी बदलत गेलो आपण आणि त्याने त्याचा चष्म्याचा नंबर पूर्णपणे निघून गेला. तर चष्म्यासाठी आपण पूर्णपणे ट्रीटमेंट करू शकतो. ऍक्च्युली चष्मा म्हटलं तर त्याचं एक वेगळं आहे. ऍक्च्युली कसं आहे शालाख्यामध्ये बेसिक सर्व समजून सांगायचे म्हणलं की वेगवेगळे लेक्चर्स हे होतात. एक एक लेक्चर एका एका टॉपिकवर होईल. पण एक रूपरेषा म्हणून आपण हे घेऊया. दुसरी एक महत्वाची गोष्ट की याच्यावर खूप बोलावं वाटतं की कॅटरॅक्ट ही एक रेग्युलर वापरणार आपल्याकडे येतातच लोक, काय डोळ्यात आहे का तुमच्याकडे आयुर्वेदिक टाकायला. तर खरं कॅटरॅक्टचं सुश्रुतांनी ऑपरेशन करायला सांगितलेलं आहे. सुश्रुतांनी सांगितलं हा कफज काच आहे आणि कफज लिंगनस हा शस्त्रसाध्य आहे आणि त्याचं शस्त्रसाध्याने शस्त्र कर्म करून वेधन करा आणि तो काढून टाका. त्यामुळे आपण पण काहीतरी कॅटरॅक्ट दुरुस्त करू शकतो, बरा करू शकतो किंवा एक आयुर्वेदिक औषध आहे त्यांनी मोतीबिंदू विरघळतो असं काही नसतं. पण आपण कॅटरॅक्टचं यापन मात्र नक्की करू शकतो. आमच्याकडे ह्या 2 केसेस आहेत. केसेस आधी सांगतो आणि मग कॅटरॅक्ट विषयी बोलूया. जून 2017ला ती व्यक्ती आलेली. ह्या व्यक्तीचं वय 64 होतं. त्याला वरून 3च लाईन दिसत होत्या. तर जून 2018 मध्ये 6 लाईन दिसायला लागल्या. फक्त 7वी जी लाईन आहे ती दिसत नव्हती. आणि डाव्या डोळ्याला फक्त एकच लाईन वरची दिसत होती. त्या पूर्णच्या पूर्ण परत हे आल्या. त्या पेशंटने वर्षभर च्यवनप्राश, वर्षभर काच यापन अंजन, वर्षभर त्रिफळा नेत्र धावन, वैद्यांचीच आई होती एका, त्यामुळे त्यांनी विरेचन वरचेवर करून घेतलेले होते. म्हणजे वसंत ऋतूत पण विरेचन केलेलं, कफासाठी पण विरेचन केलेलं, शरद ऋतूमध्ये पण विरेचन केलेलं होतं. पूर्ण व्यवस्थित टू द पॉइंट फॉलो ज्यावेळी पेशंट करतो त्यावेळी आपल्याला रिझल्ट दिसतात. 2013 मध्ये एक व्यक्ती होती, तिचा कॅटरॅक्टचं ऑपरेशन म्हणजे करा म्हणून घरचे सगळे मागे लागलेले. कोणीही बघितलं तर डोळ्यात तो मोतीबिंदू दिसायचा. पण व्हिजन 6/12 होते.
ती 2016 पर्यंत 6/12 तशीच मेंटेन आहे. तर यापन आहे. ज्यावेळी आपण औषध बंद करू त्यावेळी तो जराजन्य असल्यामुळं परत तो वाढायला लागतो. त्यामुळे कॅटरॅक्टचा आपण यापन करू शकतो. तर कसं आहे, कॅटरॅक्ट म्हणजे काय आणि चष्मा म्हणजे काय, ह्याचा एक दोन्हीचा एक समवाय संबंधाने एक श्लोक आहे, हा आपण इथे बघूया. तर तिमिरम काचता याती काचो अपि अंधम उपेक्षया नेत्र रोगेशु अतो घोर तिमिरम साधे द्रुतम. वाघभट आणि तिमिर प्रतिषेध अध्यायातला पहिला श्लोक आहे. तिमिर चिकित्सा सांगताना काय सांगितलंय की दृष्टीमध्ये जे आजार होतात तर तिमिर होतो, तिमिराचा तुम्ही उपेक्षा केली तर काच होतो आणि काचेची उपेक्षा केली तर लिंगनाश होतो. त्यामुळे ते अंधे येतं आणि हे अंधे येऊ नये म्हणून तिमिर झाल्या झाल्या पटकन तो बरा करून टाका, साधे द्रुतम असं सांगितलेलं आहे. तर आता एक उदाहरण आपण बघितलं कॅटरॅक्टला धरून, तर 40शी मध्ये सर्वांना चष्मा लागतो असं एक आता मॉडर्न सायन्सने प्रस्थापित केलं आणि सर्वच जण आपल्याला 40शी झाली की जवळचा चष्मा लाव, मराठीत तो शब्द पण झाला की 40शी लावली एका डोळ्याला. तर तुम्हाला 40शी चष्मा जेव्हा लागतो त्यावेळी आपण डोळ्यांसाठी करत काहीच नाही. जसं मी मगाशी म्हटलं की दिसत नाही तर फक्त आपण कोबड्या घेतल्या आणि मग तो तसाच राहतोय म्हणून 20-25 वर्षांनी त्याचा काच होतोय, कफच काच. आणि मग कफच काच झाला की वेधन करणाऱ्या लोकांकडून वेधन करून घ्यावं असं सुश्रुतांनी सांगितलेलं आहे. आपल्याला मॉडर्न सायन्सचे डॉक्टर म्हणतात हा आता हा कॅटरॅक्ट झाला आहे, ह्याला तुम्ही काढून टाका, तो काय वयानुसार होतो. आणि गावाखेड्यात तुम्ही बघितलं तर लोक तसेच बसून असतात, मग तो मोतीबिंदू वाढतो आणि कफज लिंगनास आणि त्याने अंधे उत्पन्न होतं. तर आपण 40शीतच जर काही करायला लागलो डोळ्यांची, आणि ती फार साधी सोपी चिकित्सा असते, करायला लागलो तर पुढे मोतीबिंदू होणारच नाही. आणि जर मोतीबिंदू झाला, अगदी इनिशियल स्टेजमध्ये आहे, थोडीशीच विजन कमी झालेली आहे, तर त्यावेळी आपण त्याचं यापन करू शकतो. याच्या पुढे गेला तर मग मात्र त्याला वेधन करून काढण्याशिवाय पर्याय नाहीये. तर हेच आपल्याला चष्म्यामध्ये पण दिसते की लहान मुलांना चष्मा लागतो, मायनस नंबर असेल, तो तसाच फॉलो होतो आणि मग पुढे जाऊन आपल्याला कफज लिंगनाश होतो. कॅटरॅक्ट विषयी काय आता सध्या प्रस्थापित मत आहे की सर्वांना तो होणार आहे. जसे केस पांढरे होतात तसं सर्वांना एक वय झालं की मोतीबिंदू होणारच आहे, असं सर्वांचं एक म्हणजे म्हणणं आहे मॉडर्न सायन्सचं. त्यासाठी डीबीसी डिस्ट्रिक्ट ब्लाइंडनेस सोसायटी आहे. म्हणजे मेजर कॉज असल्यामुळे सरकार फ्रीमध्ये शिबिर घेऊन घेऊन कॅटरॅक्ट बाहेर काढत असतं. पण आपल्याला दिनचर्येमध्ये एक श्लोक सापडतो जो चक्षुष तेजोमयो तस्य विशेषात श्लेष्मण भयम. आता जर कॅटरॅक्टला आपण कफज लिंगनाश म्हटलं तर वाघभट आणि सुश्रुतांनी आपल्याला आधीच सांगितलं की तुमच्या डोळ्यांना कफापासून भीती आहे. म्हणजे तुम्ही जर काहीच नाही केलं डोळ्यांसाठी तर येन केन प्रकारे कधीही 65व्या वर्षी, 60व्या वर्षी, 70व्या वर्षी का होईना कफज लिंगनाश तुम्हाला होणारच आहे. हे दोन्ही जर श्लोक एकत्र ठेवले तर आपल्याला कळतं की सप्तरात्रात श्रावणार्थ जर रसांजन नुसतं वापरलं, आपण आठवड्यातून एकदा अंजन केलं तरी श्लेष्माचं भय नाहीये. आणि जर श्लेष्माचं भय नाहीये तर आपल्याला कॅटरॅक्ट होणारच नाही. म्हणजे ज्यासाठी गव्हर्नमेंट एवढा पैसा खर्च करतंय तर रोज लोक ब्रश करतातच की हो. आणि अंजन आपल्याला सांगितलंय दिनचर्येतलं, तर दिनचर्येतून फक्त आपला तो एक मुद्दा बाहेर पडलाय आणि मग आपण सगळ्यांचे कॅटरॅक्टचे ऑपरेशन करत सुटलोय आणि एवढा मोठा लोड सिस्टीमवर याच्यावर तो आलेला आहे. तर आपल्याकडे फार साधी आणि सोपी उत्तर आहेत. नित्य सविरांजन करा, आठवड्यातून एकदा कफस्रावणार्थ रसांजन करा, तर तुम्हाला कफाचं भय राहणार नाही. तुमच्या कफाचा संचय तसाच होत गेला तर कफज लिंगनाश होणारच आहे. आणि हे आपल्याला आता दिसतंय, त्याच्यासाठी कसला सर्वे करायची गरज नाहीये. सगळे जे काही आता शालाकीचे स्टुडंट्स असतील किंवा नेत्राचे वैद्य असतील त्यांना ते माहिती असेल की सर्वांना कॅटरॅक्ट हा होतोच. तर का तर श्रावण कुणीच केलेलं नाहीये म्हणून आम्ही आता दवाखान्यात रसांजन तयार करून सर्वांना ते देतो आणि सर्वांना कंपल्सरी ती सवय लावायची चालली आहे. कारण जसं आपल्याला टूथपेस्टची सवय लागली तशीच ती अंजनाची सवय, टूथपेस्ट पेक्षा तरी कमी वेळ लागतो. हे रोजच्या याच्यात भिनवायचं आपलं वैद्यांचं काम आहे. तर एक खूप मोठा जो ऍस्पेक्ट आहे कॅटरॅक्ट विषयीचा किंवा डोळे चांगले राहण्याविषयीचा, 40शी पण लागणार नाही तुम्हाला, या पद्धतीचा तो कव्हर होईल. म्हणजे आपल्याला लहानपणी चष्मा लागला की आपल्याला त्याच वेळी त्या गाडीत बसवलंय, तो कफच तिमिर झालाय आपल्याला. लहानपणी चष्मा लागतो तो कफाच्यामुळेच लागतो आणि तो त्याच्यातच बसवला आणि ती गाडी चालली तशीच पुढे आणि एक दिवशी जाऊन ती कॅटरॅक्ट मध्ये लँड होतीये. तर आपल्याला फार आधीपासून ऋषीमुनींनी सावध केलेलं आहे, तिथपर्यंत जायची गरज नाही. तरीही त्याच्यात कोणी अपथ्य केलं तर मग वेदनाची पण ट्रीटमेंट सांगितली, म्हणजे फार हायर ट्रीटमेंट्स आहेत. बेसिक लेवलवर आपण खूप काही काम करू शकतो. म्हणून हे अंजनाविषयी जे मगाशी म्हटलं आपण बोलूया. तर हे अंजन नित्यहित आहे, म्हणजे रोज सविरांजन घ्या. सविरांजन मातुलंगाच्या रसामध्ये चांगलं भावना द्या, मातुलंगाच्या रसाच्या एक भावना दिली तरी पुरते आणि मग त्या सविरांजनचं रोज अंजन करा. रोज अंजन केल्यानंतर डोळे चांगले राहणार आहेत. रसांजन दारू हळदीपासून तयार करण्याच्या पद्धती सगळ्या आपल्या ग्रंथामध्ये आहेत. त्या श्रावणाची वैद्यांनी सवय लावावी सर्व आपल्या पेशंट्सना.
म्हणजे श्लेष्माचं भय राहणार नाही आणि कॅटरॅक्ट होणार नाही. असं केलं तरी अंजन हा आजार आपल्या सिस्टीम मध्ये आला आणि जसं आता ज्याला राजाश्रय एखादा मिळाला, जसं आता जंतांची गोळी तरी लोक 6 महिन्यातून एकदा घेत असतात, नाही म्हटलं तरी महागड्या तपासण्या करत असतात. 6-6 महिन्यांनी डोळे चेक करा असं ऑप्थल्मॉलॉजिस्ट सांगतात आणि मग एकदा डोळे खराब झाल्यावर सांगतात आता तुमचं काही होत नाही. म्हणजे ते गाडी मागे येऊ दे आणि थडकल्यावर सांगायचे की आता थडकली तुमची गाडी. मग त्याच्यासाठी आधी आपण काय करू शकतो, तर अंजन हा आपला खूप मोठा म्हणजे वैद्यांचं एक खूप मोठं चांगलं शस्त्र आहे की जे आपण रोजच्या प्रॅक्टिस मध्ये वापरू शकतो. तर्पणचं पण याच्याच अनुषंगाने आपण बोलून घेऊया. तिमिर विचार सुरू करणारच आहोत. तर तर्पण तिमिर प्रतिषेध अध्याय जो आहे ना, तर तिमिर प्रतिषेध अध्याय सांगत असताना सुश्रुत वाग्भटांनी पहिल्यांदा जो मागाचा श्लोक सांगितला तो सांगितलाय की तिमिरातून लिंगनाश होतो, लवकर त्याला बरं करा. मग जिवंत्यादी घृत सांगितलंय. मग त्यानंतर द्राक्षाचंदन मंजिष्ठादी घृत, त्रिफला घृत, महात्रिफला घृत घेण्याची पद्धत आणि मग त्यानंतर त्रिफळा वापरायच्या पद्धती, जेवणातून कशा त्रिफळा वापरायच्या पद्धती, असा सिक्वेन्स आहे पूर्ण. मग अंजन सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं की सामान्य चिकित्सा काय असली पाहिजे आणि आता ही सामान्य चिकित्सा अशी करा, ही अंजन वापरा. आणि आता मी इथून पुढे तुम्हाला दोषानुसार वेगळी चिकित्सा सांगतो. मग वाताची तिमिराची चिकित्सा सांगायला सुरू केलं वाग्भटांनी रक्तमोक्षण सांगितलं, विरेचन सांगितलं, अंजन सांगितली आणि मग त्यानंतर एक श्लोक येतो. ग्रंथ सिक्वेन्सने का वाचावे, तर तो श्लोक काय, नच इदम शमम याती तच तर्पणम आचरेत, की हे सगळं केल्यावर जर वातच तिमिर बरा झाला नाही तर तर्पण करा. तर्पण ही फार नंतर करण्याची गोष्ट आहे, आधी सगळं शोधन झालेलं असलं पाहिजे तरच तर्पण करा. आणि त्यावेळी जे खाली जे घृत दिलंय शतावधी घृत, त्याच्यामध्ये त्रिफळा कुठंच नाहीये. आपण वैद्य आहोत, आपण आपल्या बुद्धीने वापरू शकतो त्रिफळा घृत, पण प्रॉपर तिमिरामध्ये जे तिन्ही वातज पित्तज आणि कफज तिमिराची जी तर्पणाची घृत दिले त्यात ऍक्च्युली त्रिफळा नाहीये कुठं. तर मग याचा जर व्यवस्थित विचार केला, असे वेगवेगळे आपण दृष्टिकोनातून विचार केला, तर कळतं की तर्पण नक्की कधी करावं आणि कसं करावं. आता आपण जो काही मेन इश्यू आहे आपल्याकडे, जसं आता चष्मा झाला, कॅटरॅक्ट झाला, त्यानंतर जो येतो तो म्हणजे पेशंट एखादा रिपोर्ट घेऊन येतो किंवा दिसायचं असं झालंय, डायबेटिक रेटिनोपॅथी झाली, रेटिनाशी संबंधित कोणताही आजार तो आला तर तिथे आपल्याला तिमिराचा विचार करावा लागतो. तर तिमिराचा विचार करण्याच्या आधी पटलांचा विचार करायचा, म्हणून मगाशी ते शरीरामध्ये पटल घेतले नाहीत. 2 बाह्य पटल आणि 4 अभ्यंतर पटल असं सांगितलेले आहेत. बाह्य पटल म्हणजे द्वैवर्तमे, जे वर्तम आहेत वरचे बाहेरचे, आणि मग आतले जे पटल सांगितले ते तेजोजलाश्रित पटल, मांसाश्रित पटल, मेदोश्रित पटल आणि आस्थ्याश्रित पटल. तर याच्यामध्ये आम्ही फार परमिटेशन कॉम्बिनेशन करून झालेत, म्हणजे स्क्लेरा म्हणजे प्रथम पटल का, की लेन्स म्हणजे चतुर्थ पटल. तर याच्यामध्ये न पडता मला सरळ सांगावं वाटतं की ते फार आहे, ते आता आम्ही करतोच आहे रेग्युलर त्याच्यात स्पेसिफिकेशन, पण ते फार बदलत राहतात. सगळे केल्यावर असं कळतं की सुश्रुतांनी सांगितलंय तेच वापरा, त्याच्यात काही स्वतःचं डोकं चालवू नका. डल्लणाने तिथं सरळ लिहिलेलं आहे की चत्वारी पटलांनी चिकित्सार्थ विभेजन आहो. म्हणजे आता हे जे काही आम्ही तुम्हाला सांगतो नाही पटल, हे चिकित्सा करण्यासाठी इथं फक्त मांसाश्रित, मेदोश्रित, अस्थ्याश्रित अशी नावं दिलेत. म्हणजे कारण पुढे जाऊन त्यांनी तिमिर पटलांच्या आश्रित सांगितलेत. प्रथम पटलगत तिमिर, म्हणजे आता द्वितीय पटलगत तिमिर आलं तर मांसाश्रित हे त्याचं अधिष्ठान आहे, म्हणजे मांस धातूच्या अनुषंगाने त्या द्वितीय पटलाच्या तिमिराचा विचार करायचा, हे आपल्याला समजलं पाहिजे. हे डल्लनाने पहिल्याच अध्यायात सांगून ठेवलेलं आहे आपल्याला. तर हे कसं आहे, एक कांस्की म्हणून एक ऑथर आहे याचा, क्लिनिकल ऑप्थेल्मॉलॉजी म्हणून त्याचं पुस्तक, इंटरनॅशनल ऑथर आहे. तर त्यांनी डायबेटिक रेटिनोपॅथी लिहित असताना एक बेसिक सांगितलंय की डायबेटिक रेटिनोपॅथीमध्ये जी नजर गेलीये परत, ती परत आणता येत नाही. जी गेली ती गेली, जी शिल्लक राहिली ती वाचवायची, असं त्यांनी शेवटी सांगितलंय सर्व त्याची पॅथॉलॉजी लिहिल्यावर. आणि शेवटचं एक वाक्य लिहून ठेवलंय की ज्या ज्या लोकांचं किडनी ट्रान्सप्लांट झालेलं आहे त्या लोकांची व्हिजन मात्र परत आलेली दिसली. तर हे कांस्कीनी सांगितलंय, आणि आपण ज्यावेळी आयुर्वेद अभ्यास करून ते वाचतो त्यावेळी आपल्याला म्हणजे मॉडर्न सायन्सचे लोक अजून असे विचार करत असतात की हे असेल बाबा असं काहीतरी कांस्की, आणि आपल्याला सरळ दिसतं की तिथे मेदोश्रित पटल आहे आणि रक्तमेद प्रसादात वृक्क हे रक्त आणि मेदापासून बनलेले आहेत, आणि ज्यांचं वृक्क खराब झालंय, वृक्क हे मेद तयार करण्याचं काम करतं, ते वृक्क बदललं, मेद चांगलं झालं की त्याच्या आश्रित पटल आपोआप चांगलं झालं आणि व्हिजन परत आली. म्हणजे इथपर्यंत विचार आपल्या ऋषीमुनींनी करून ठेवलेले आहेत. तर हे पटलांचे विचार करताना या धातूंचे विचार करायचे आणि मग त्यानुसार ते तिमिर विचार येतात. तर तिमिर म्हणजे ऑल डिसीज रिलेटेड टू रेटिना.
व्हिजनशी संबंधित जे काही आलं ते सर्व दृष्टीगत रोगविज्ञानीय आणि दृष्टी प्रतिषेध अध्यायामध्ये येतं. मग त्यानुसार काहीही असो, तिथे कसला स्युडो मेम्ब्रेन तयार झालेला असो, रेटिनल होल तयार असो, रेटिनल ब्रेक्स असो, आपल्याला ते डिकोड करायचंय की हा कोणत्या तिमिरात जातोय. तिमीर कष्टसाध्य आहे, काच याप्य आहे आणि वातज आणि पित्तज लिंगनाश असाध्य आहेत. पेशंटची काउन्सिलिंग आम्ही प्रॉपर त्या पद्धतीने करतो. तिमिरात असेल मग मॉडर्न सायन्सने काहीही सांगो तो बरा होणारच. काचात असेल तर पेशंटला त्याच वेळी सांगायचं किती होप घेऊन आलेला असाल तरी औषध टाकते तोपर्यंत आम्ही तुम्हाला बरं ठेवू शकतो, ही नजर आम्ही तुमची मेंटेन ठेवू शकतो. आणि अगदीच अंध असतात की जे बरेच होत नाहीयेत त्यांना फॉल्स होप्स किंवा आयुर्वेद म्हणजे जादूची कांडी आहे आणि ते सर्व बरं होतं असं काही नाही. लिंगनाश वातज आणि पित्तज असाध्य सांगितलंय, फक्त आपल्याला तो निदान आपल्याला झालं पाहिजे की हा लिंगनाश आहे म्हणून. आपल्याला माहिती आहे हा लिंगनाश आहे तर तो असाध्य असणार आहे. या पद्धतीने आपल्याला परफेक्ट माहित असतं की काय बरं होणार आहे आणि काय बरं होणार नाहीये. पटलांच्या काचेची लक्षणं सुश्रुतांनी दिलेली आहेत, तिमिराची लक्षणं सुश्रुतांनी दिलेली आहेत. वातज तिमिरात वक्रम रुजम अपी म्हणजे सरळ रेष आहे, सरळ एखादी रेष आहे ती तिरकी दिसते आणि परत सरळ दिसते. हे मॅक्युलर इडिमाचं लक्षण आहे. मॅक्युलाला इडिमा आला की ऍम्सलर ग्रिड ट्रेस नावाची एक टेस्ट केली जाते, त्याच्यामध्ये रेषा मारायला लावतात आपण पेशंट. तो रेषा सरळ असतात आणि पेशंट तिरक्या मारत असतो किंवा कर्व मारत असतो. तर हे त्यांच्यानुसार मॅक्युलर इडिमा असू दे, त्यांच्यानुसार काही असू दे, आपल्यानुसार तो वातज तिमिर आहे आणि मग त्याचे तसे हेतू बघून त्यानुसार चिकित्सा सुरू करायची तर रिझल्ट येतात. जसं मगाशी सांगितलं ते दोषानुसार बघायचं, म्हणजे वातज पित्तज कफज तिमिर आहे, मग आपले निदान कसे होतात. वातज तृतीय पटलगत तिमिर, पित्तज तृतीय पटलगत तिमिर, जे काही असेल ते वात पित्तज प्रथम पटलगत तिमिर. डायबेटिक रेटिनोपॅथीचे 4 पेशंट आले तर चारांचे वेगवेगळे पटलगत तिमिर असं येतं. सब्जेक्टिव्ह क्रायटेरिया जो मागाशी मी म्हटलं हा इथे फार कामाचा आहे. सुश्रुतांनी जे काही 3-4 श्लोक सांगितले त्यांचं टॅब्युलर फॉर्मेशन करून ठेवलं. आमचा केस पेपरच तो आहे. पेशंट आला की तेच विचारतो आणि मग पेशंट कडून आपल्याला तो डेटा मिळाला की पटकन निदान होतं. आपलं निदान झालं की पेशंट बरा व्हायला किंवा सांगायला बरा करा, म्हणजे काय त्यांना साध्य तो सांगायचं हे सांगायला आपल्याला बरं पडतं. चिकित्साविषयी खरं म्हणजे आतापर्यंत चिकित्सेविषयीच बोलतोय, फक्त जे आपल्याला अपेक्षित असतं की काहीतरी औषधं सांगत तर औषधं फक्त ग्रंथोक्त वापरावीत. कारण त्याची जी काय चिकित्सेची हे आहे ते प्रत्येक पेशंटनुसार बदलणार आहेत. आपल्या अनुभवानुसार आपण जे काही प्रमेहामध्ये वापरतो, उदावर्तामध्ये वापरतो, ज्वरामध्ये वापरतो ते बदलणार आहेत आणि मग स्थानिक जी ट्रीटमेंट आपल्याला प्रॉपर दिलेली आहे सुश्रुतांनी तीच वापरावी. मी आता पुढे केस सांगतो, त्या केसनुसार कसं आपल्याला ते ट्रीट करता येतं हे बघूया. एक 20 वर्षाची मुलगी होती, ते माझ्याकडे डायरेक्ट असं डायग्नोस घेऊन आले की हे आम्हाला स्टार गट डिसीज आहे. आता ऍक्च्युअली खरंच ऍज अ ऑप्थेल्मॉलॉजिस्ट म्हणून पण स्टार गट डिसीज हे फक्त ऐकून होतो, पाहिलेला एकदाही नाही. असू द्या, आपल्याला ऍक्सेप्ट करायचं. पेशंटला बसवलं, आपल्यानुसार चेक केलं, हिस्ट्री घेतली, ग्रॅज्युअल विजन लॉस होता, हळूहळू विजन कमी होत चालली आहे. 20 वर्षाची असताना आता -5 नंबर लावावा लागतो आणि नियर विजन तिची गेलेली आहे. ती युपीएससीचा अभ्यास करणारी मुलगी आणि नियर विजन एकदम बारीक तिला दिसतच नाही, चष्मा लावा किंवा न लावा. तर त्यावेळी दोष दृश्यांचं फार न लक्षात घेता तृतीय पटलगत तिमिर जो अराग आहे, म्हणजे रागयुक्त नाहीये. दृष्टीचं रंजन झालं तर त्याचा काच तयार होणार आहे. दृष्टी आपल्याला स्लिट लॅम्प मधून किंवा डायरेक्ट बघितल्यावर जी दृष्टीची त्यांनी सुश्रुतांनी जी वर्णन केले ते सोडून जर तिथे रंग दिसत असतील वेगवेगळे, दुधी रंग वगैरे दिसतो जनरली, तर तो काच झालाय. रंग दिसत नाही याचा अर्थ तो तिमिर आहे, तो अजून काच झालेला नाहीये. तृतीय पटलाच्या श्लोकामध्ये ऋषीमुनी सुश्रुतांनी तसं लिहिलेलं आहे. तर तिमिर आहे म्हणजे तो कष्टसाध्य का असेना पण साध्य आहे. आणि स्टार्गट डिसीज मॉडर्न सायन्सनुसार असाध्य आहे. आपण या व्यक्तीला ट्रीटमेंट सुरू केली. विद्धकर्म, विरेचन म्हणजे रक्तमोक्षण विरेचन, मधुरगण सिद्ध क्षीरपाक धारा केली, मृद्विका सिद्ध घृत दिलं, जीवनीय गणाने सिद्ध घृताने तर्पण केलं. हे एक ढोबळ ट्रीटमेंट आहे. अभ्यंतर ट्रीटमेंट लिटरली पीसीओडी पासून मला औष्णम्यपर्यंत सर्व बघावं लागलं आणि ती आठवड्याला 2 आठवड्याला पाचन करून जे आपण दीपन पाचन म्हणून ते सर्व बदलत होतं आणि त्याच्यामध्ये तसे फरक दिसत होते. आणि जसं पोट व्यवस्थित झालं, पिरियड्स रेग्युलर झाले, तसं 10 महिन्यानंतर तिची जी व्हिजन होती, जी आपल्याला जवळचं व्हिजन तिला N36 होती, म्हणजे सगळ्यात मोठी जी लाईन असते त्याच्या वरचीच लाईन फक्त तिला दिसायची. ती सगळ्यात बारीक लाईन ती बघायला लागली 10 महिन्यानंतर.
आणि नंबर 0.5 ने कमी झाला. फार कमी नाही झाला लांबचा नंबर, पण जे तिला अभ्यास करायला त्रास होत होता आणि तिला सांगितलेलं असं स्पष्ट की तू आता 10 वर्षात एक अंध होणार आहेस, तुला काही परत ते दिसणार नाहीये. म्हणजे तिथंच त्यांनी रडायला सुरू केलं त्या ऑप्थल्मॉलॉजिस्ट समोर की आता माझा अभ्यास कसा होणार, काय होणार. तरी 10 महिन्यामध्ये परत तिनं सगळी जवळची विजन अचीव्ह केली. ज्या आजाराचं नाव सुद्धा आपल्याला माहित नसतं, पण ते आपल्यानुसार आपण डायग्नोस केलं, आपल्या ग्रंथांमध्ये लिहिलेल्या लक्षणांनुसार त्याचे जर ऍसेस केलं तर ते रिझल्ट येतात. आता ही व्यक्ती कॉर्नियल इरोजन्सची, त्यांनी पेशंटने दिलेला तो फीडबॅक तिथे ठेवलाय, कारण दुसरं काही टाकण्यासारखं माझ्याकडे नव्हतं. हे आम्ही पेशंट फीडबॅक म्हणून घेतलेलं आहे. ह्या व्यक्तीला काळ्या बुबुळावर जखमा होत्या म्हणजे कॉर्नियावर, आणि त्या 3 वर्षापासून होत्या. कॉर्नियल इरोजन्स, तो कॉर्नियाचं इपिथेलियम इरोड होऊन जायचं. त्याला फक्त ल्युब्रिकंटचे ड्रॉप टाकायचे, दर अर्ध्या तासाने ड्रॉप टाकायचे, आणि अगदी अरती बेचैनी, पेशंट एका ठिकाणी बसू पण नाही. म्हणजे पहिल्यांदा मला हिस्ट्री पण नीट दिलेली नव्हती त्यांनी, पण सगळे वातपित्त झेतू निघाले. सुवर्ण सूचकर, कामधुता, चंद्रकलेपासून सर्व वापरलं, आणि 2 महिन्यामध्ये अशी कंडिशन आली की त्याला तर कसलाच ड्रॉप टाकत नाही. आणि मेन म्हणजे आपण अजून क्रियाकल्पांपर्यंत गेलेलो पण नाही. घरच्या घरी काय दुधाच्या पट्ट्या, तुपाच्या पट्ट्या, डोळ्यात टाकायला काहीही दिलेलं नाही. डोळ्याला वरूनच बिडालक आणि ही जी स्नेह बिडालक आहेत ही दिलेली होती. अभ्यंतर विरेचन आणि पित्तशामक औषधं दिलेली होती. आणि 2 महिन्यानंतर अशी कंडिशन आली की तिला डोळ्यात काहीच टाकायची गरज नाही पडत आहे. कॉर्निया एकदम क्लिअर, थोडेसे फक्त जे काही शुक्लत्व आहे त्या जखमा ज्या असतात त्या दिसत आहेत, पण त्या नवीन तयार होत नाही. जे इपिथेलियल इरोड होत होतं ते इरोड होत नाही आता, कारण आपल्याला कृष्ण मंडल हे वायूपासून होतं हे माहितीये. आणि मग वाताची चिकित्सा, क्षीरबस्ती वगैरे ह्या ज्या दिल्यात वात पित्त शमन, त्याने ते स्थिरता यायला लागली त्याला. तिथलं जे काही वायू आणि आकाश वाढलेला होता तो जाऊन पृथ्वी आणि जलमहाभूत वाढलं. तिथं जे गरजेचं आहे अस्थ्याश्रित वायू आहे, याचा आश्रय भाव जरा विरुद्ध असतो की स्नेह असेल तर तिथला वातशमन राहतो आणि अस्थि चांगले होतात. तर हेच करायचं आपल्याला. कॉर्नियल इरोजन्स मॉडर्न सायन्सनी नाही तर मला आयुष्यभर ड्रॉप टाकायला लागेल म्हणून सोडून दिलेलं. लास्ट 5 पण मिनिट आपण, प्लीज सर. येस सर, येस सर, झालंच आहे. तर ह्या पद्धतीने आपण ते क्लिअर करू शकतो. तर ह्याच 1-2 केसेस आहेत. फक्त एक मॅक्युलर एडिमाची आता केस नाही दाखवत, आपण फक्त केराटायटिसची केस बघूया. ही जी व्यक्ती होती हिने स्वतःहून डोळ्यामध्ये गरम पाणी टाकलेलं होतं. ते डोळ्याला काहीतरी झालं म्हणून तिने गरम पाणी डोळ्यामध्ये टाकलं, आणि गरम पाण्याने 3 दिवस डोळे धुत होते, आणि कॉर्नियावर इंजुरीज झाले सगळ्या. तिने दिलेला तो फीडबॅक आहे. काळ्या बुबुळा सुरू होते हा विदिन 4 डेज. ऐकू येतं आपल्याला सर व्हिडिओ? ऐकू येतोय, हो ऐकू सर, येतोय. ऐकू येते. ओके, ऐकू येते. येस. तर आपण ऐकूया, मी एक्सप्लेन करतो, मग संपली आपली स्लाइड. आवाज येत नाहीये सर. येस, झालं सर तेवढंच. मी एक्सप्लेन करतो वाटलं नंतर. एक्सप्लेन करा सर आपण. स्लाइड, येस, हा येस, स्लाइड नाही दिली तरी चालेल सर, एक्सप्लेन करा. येस, येस. तर हे जे यांना आपण फक्त क्षीरधारा केलेली होती आणि बिडालक दिलेले होते. आपण कॉर्नियाला हात सुद्धा नाही लावला, आणि विरेचन दिलं एक 5 दिवसामध्ये, एक लघु विरेचन आणि वरच्या बिडालक यांनी तो क्लिअर झाला. म्हणजे फक्त आपल्याला ग्रंथांवर विश्वास ठेवायचा आहे, आणि ग्रंथांवर विश्वास ठेवायचा आणि त्यानुसार फक्त फॉलो करायचं आहे. आपलं संपलंय सर लेक्चर. फक्त आपण ग्रंथातली औषधं कशी काम करतात, ज्याला आपण मिरॅकल म्हणतो, खूप वेळा लिहिलेलं असतं, त्याचा हा पेशंटचा फक्त फीडबॅक आहे, तो बघूया आणि थांबूया. टोटल ब्लाइंड पेशंट होता.
हा जो व्यक्ती होता हा पूर्ण टोटली ब्लाइंड व्यक्ती होता आणि अगदी त्याचं तो माझ्याकडे आल्यावर म्हणला हा लिंगनाश आहे, हा काही बरा होत नाही. आणि पण तो फार होप्स घेऊन आलेला, शोधत शोधत आलेला की काहीतरी द्या मला काहीतरी दिलंच पाहिजे तुम्ही. हा हाय मायोपिया, त्याच्यावर भरपूर लेझर्स झालेले आहेत. म्हणजे मी स्ट्रीट लॅम्प मधून बघून बघितलं तर त्याचं जे आयरिस आहे ते आयरिस सुद्धा असं फ्लक्च्युएट होतं, असं हलत होतं. आणि आता यांना काय करायचं आणि काहीच नाही. तर मग ग्रंथातली आपल्याकडे जे काय आपल्या भात्यात बाण असले पाहिजेत असं म्हणतात, तर आपल्याकडे जी काही औषधं असतात तर आम्हाला हे सुदैवाने औषध तयार करायला मिळालेलं होतं, जे सर्प अंजन आहे, सर्पविष. तर सापाच्या मुखामध्ये संविरांजन तुपामध्ये ठेवून ते ठेवायचं आणि त्यानंतर त्याची मशी तयार करायची आणि मग तगर, तमालपत्र, जटामांसी अशा द्रव्यांमध्ये ते घोटायचं. तर हे जे अंजन आहे, ह्या अंजनाची फलश्रुती आहे की भिन्न तारम चक्षु अपि, डोळा फुटला असेल, बाहुली फुटली असेल तरी दिसायला लागतं. तर हे एक चान्स मिळाला की स्वतःहून मेलेला नाग वगैरे असं, ती स्टोरी वेगळी आहे. तर तो मिळाला म्हणून तयार केलेला आणि ह्या बाबांना आता काहीतरी देऊ आपण म्हणून हे दिलं. तर विदिन 15 डेज ती व्यक्ती मला सांगते की मला काहीच दिसत नव्हतं, तर मला आता समोर कळतंय की मी कुठेतरी कोणतरी आहे किंवा हा समोरून गेला, हा आता आकृती दिसते. नाही तर आधी आला त्यावेळी मला ही खुर्ची पण दिसत नव्हती जी समोर ठेवली आहे, इथपर्यंत त्या व्यक्तीने मला सांगितलं. तर ग्रंथात जे दिलंय ते फक्त फॉलो करणे आणि त्यांनी जशी चिकित्सा सांगितलं ते आपल्याला आता मॉडर्नच्या भाषेतून आपल्या भाषेत डिकोड करणे आणि ते फॉलो करणे, असं केलं की ट्रीटमेंट आपल्याला जमायला लागते आणि कॉन्फिडन्स वाढतो आणि रिझल्ट येतात. बस एवढंच आपल्याला आत्ताच्या अनुषंगाने एक ऑल ओव्हर मला बोलू वाटलं, तर ते आपण थांबूया इथे. आज मला बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. हॅलो हॅलो हा सर. बोला बोला सर. हा सर. हा सर, इट्स ओके. हेच एवढं शेवटची स्लाइड होती, शेवटचा व्हिडिओ होता तो. आय थिंक ते स्क्रीनवर दिसलंच नाही काय? हॅलो. बोला बोला. हा सर, तर हेच ऑल ओव्हर त्याचं कन्क्लुजन काय आहे की जे काही मॉडर्न सायन्सच्या दृष्टीने येतं ते आपल्याला आपल्या भाषेत डिकोड करणं गरजेचं आहे, आयुर्वेदीय निदान करणे आणि मग जे काही क्लासिकल ट्रीटमेंट्स दिलेले आहेत त्या जास्तीत जास्त काटेकोरपणे फॉलो करून त्या करण्याचा प्रयत्न करणे. असं केलं तर मग नेत्रचिकित्सा आपल्याला जमायला लागतात. तर इथे थांबूया सर आता, म्हणजे झालेले आहेत माझे स्लाइड्स. धन्यवाद ओके. सर. टाइमचं बंधन असल्या कारणाने आपलं लेक्चर अतिशय सुंदर होत आहे, परंतु आपल्याला वेळेचं बंधन असल्या कारणाने आपल्याला इथे थांबावं लागतंय. तर काही क्वेश्चन्स आहेत सर, आपण जरा क्वेश्चन्स घेऊयात. हो हो. सर, क्वेश्चन असा आला होता की कॅन वी स्टार्ट संविरांजन अँड त्रिफळा क्वाथ फ्रॉम टॉडलर एज, असा एक प्रश्न आला होता. सर परत रिपीट करता, माझा आवाज येतोय? हो येतोय. कॅन वी स्टार्ट संविरांजन अँड त्रिफळा हा. क्वाथ फ्रॉम टॉडलर एज. हा. कारण सर येस 2 ते येस 3 आपण वर्षाच्या त्याच्यापैकी आपण संविरांजन आणि त्रिफळा क्वाथ वापरू शकतो का, संविरांजन असा प्रश्न आला होता. कफ जर तयार करायचा, चिडभर त्रिफळा एक कपभर गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आणि 2 तासांनी त्याचे जे पाण्याचे थेंब आहेत ते डोळ्यामध्ये आपण टाकू शकतो. दातार शास्त्री जे आहेत पंचभौतिक चिकित्सेचे, ते याच पद्धतीने नेत्रधावन करायचे आणि सर्वात सौम्य आणि सर्वात इफेक्टिव्ह प्रकार हाच आहे, हा उपयोगी पडतो. हॅलो. हा सर कंप्लीट करा सर, आपला आन्सर कंप्लीट करा प्लीज. हा सर, ते परत एकदा रिपीट करू का मी? हा प्लीज. त्रिफळा क्वाथाने धावन करण्यापेक्षा त्रिफळा फांटानी करावं. चिमटभर त्रिफळा जो आहे तो गरम पाण्यामध्ये टाकायचा आणि गरम पाण्यामध्ये टाकल्यानंतर 2 तासानंतर पाणी डोळ्यामध्ये टाकलं तरी चालतं, कारण क्वाथ खूप वेळा कॉन्सन्ट्रेट होतो. तर फांटानी करावं लहान मुलांच्या बाबतीत. आणि संविरांजन हे 8 वर्षाच्या पुढे, 8-9 वर्षाच्या पुढे, एवढ्या लवकर नको 2-3 वर्षाच्या मुलांना. त्यांना ते आपण जे मऊ काजळ जी बाडामध्ये वगैरे आलेली असतात कोरफडीची तुपाची, ती सॉफ्ट असतात, ती घालू शकतो आपण. अजून एक प्रश्न होता, चष्मा काढून टाकण्यासाठी लेझर ट्रीटमेंट करतात, तर तुमचं काय ओपिनियन त्याच्याबद्दल आहे का?
हा, लेझर ट्रीटमेंट ही कॉस्मेटिक सर्जरी आहे. त्यांनी ऍक्च्युली संप्राप्तिभंग होत नाही. त्याच्यामध्ये काय करतात लेझर ट्रीटमेंटमध्ये, कॉर्निया जो आहे त्या कॉर्नियाच्या सेल्सना ऑब्लेट करतात. पण जो ऍक्च्युली तिथे जी संप्राप्ती घडलेली असते, मॉडर्न सायन्सवर जरा समजून सांगतो पटकन लक्षात येईल, की आयबॉलची जी लेंथ आहे, एक्झियल लेंथ, कॉर्नियापासून रेटिना पर्यंतची जी लेंथ आहे ती वाढलेली असते. म्हणून रेटिना पर्यंत फोकस नव्हता, अलीकडेच रेज फोकस होत असतात. ही लेंथ आहे तशीच राहते. ही लेंथ आहे तशीच राहिल्यामुळे रेटिना स्ट्रेच जो झालाय तो स्ट्रेचच राहतो. आणि 40 नंतर 50 नंतर जर काही ताण आला रेटिनावर, मग तो डायबिटीसमुळे असेल की साध्या कॉन्स्टिपेशनमुळे असेल, तर मग ब्लिडिंग होणं किंवा पडदा निसटणं ह्या गोष्टी होतात. त्यामुळं लेझर केल्यावर काय होणार आहे की जी नॉर्मल कॉन्स्टिट्यूशन आहे डोळ्यांचं स्ट्रक्चर, त्याला धक्का बसणार, त्याला कुठेतरी आपण कट करणार, त्याच्यामुळे त्यांचे चान्सेस वाढतात. दुसरी गोष्ट, लेझर 25-26 वर्षापर्यंत करता येत नाही, कारण उंची वाढत असते आणि त्यामुळं तो नंबर परत येतो जर लवकर लेझर केलं तर. आणि 40 वय झालं की परत नंबर लागणार असतो जवळचा. त्यामुळे ते 15 वर्षासाठीच कॉस्मेटिक सर्जरी म्हणून आहे, ती काही ट्रीटमेंट नाहीये, ते फक्त तुम्हाला डोळ्याला चष्मा दिसू नये म्हणून हे असतं. तर तरीही तसे पेशंट आपल्याकडे आले तर लेझर केलेलं असेल किंवा करायचं असेल तरी त्यांना रेटिनावर जो आलेला ताण आहे तो ताण घालवण्यासाठी किंवा त्याने परत पुढे उपद्रव होऊ नयेत म्हणून आपण त्यांना ट्रीटमेंटची काउन्सिलिंग करावी आणि त्यांना ट्रीटमेंट द्यावीच. म्हणजे कंपल्सरी ट्रीटमेंट घेणं मस्ट आहे ज्यांना जास्ती नंबर आहेत, कारण नाहीतर त्यांच्या रेटिना पुढे जाऊन 55-60 मध्ये त्रास देणार आहे त्यांना. आणि मानसिक ताण असेल तर तो 30-35 पण देतो. 30-35 रेटिना डिटॅचमेंट झालेले पण पेशंट्स असतात असं. त्यामुळे सहसा सर्जरीसाठी जाऊ नये, लेन्सेस वापराव्यात मग नाही ट्रीटमेंट आयुर्वेदिक हे होत तर. त्यापेक्षा बरं, लेन्सेस म्हणजे दगडापेक्षा वीट मऊ. ओके, धन्यवाद सर. यानंतर मी आपल्या महाविद्यालयाचे असोसिएट प्रोफेसर डॉक्टर छापेकर सर यांना विनंती करतो की या लेक्चरचं त्यांनी कन्क्लूड करावं. छापेकर सर. वैद्य संदीप जाधव सर यांनी आपल्याला आयुर्वेदिक दृष्टिकोनातून नेत्ररोग आणि आपण जनरल प्रॅक्टिस मध्ये कोणत्या कोणत्या पद्धतीने नेत्ररोगाकडे बघू शकतो याच्यावरती एक सुंदर छान लेक्चर केस प्रेझेंटेशन सहित आणि प्रॅक्टिकल अप्रोचने दिलं. याच्यामध्ये मुख्यतः लेक्चरमध्ये त्यांनी सांगताना सांगितलं की नेत्ररोग हा आपल्या शरीरापेक्षा वेगळा रोग नाही आहे. ही सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट. आपल्या शरीरामध्ये निज संप्राप्ती ज्या ज्या काही घडत असतात त्याचा कळत नकळत परिणाम नेत्रावरती होत असतो. जसा नेत्रावरती होतो तसाच इंद्रियावरती पण होतो. त्यामुळे इंद्रियजन्य व्याधी असेल किंवा नेत्राच्या ठिकाणी असलेला व्याधी असेल त्याच्यानुसार कोणत्या कोणत्या क्रियाकल्प करावेत आणि चिकित्सेसंबंधी विचार करताना कशा पद्धतीने विचार करावा, म्हणजे दोष दृश्य समूर्छना कुठे घडलेली आहे, मेनली शरीरामध्ये घडलेली आहे का नेत्रामध्ये घडलेली आहे आणि त्याचं मुख्य कारण काय आहे. तर या व्याधीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची नावं न देत बसता तुमची संप्राप्ती कशी झालेली आहे आणि ती संप्राप्ती तुम्हाला चिकित्सेने आणि क्रियाकल्पांनी कोणत्या पद्धतीने भंग करता येईल याचे ग्रंथोक्त रेफरन्स सुद्धा आपल्याला सरांनी त्यांच्या चिकित्सेमध्ये त्यांच्या लेक्चरमध्ये दिलेले आहेत. आणि आपल्या काही जनरल प्रश्नांची म्हणजे चष्मा कसा घालवावा किंवा लेसर असेल तर काय करावं, हे जनरल प्रश्न आपल्याला नेहमी आपण प्रॅक्टिस करत असताना आपल्याला बरेचसे वैद्य मंडळी पण म्हणा किंवा पेशंट पण आपल्याला विचारतात, तर त्याच्यावरती यथायोग्य स्पष्टीकरण सरांनी केलेलं आहे असं मला वाटतं. तर सरांचे मनापासून आभार आणि खूप सुंदर लेक्चर दिल्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद. मी माननीय लोखंडे सरांना विनंती करतो की त्यांनी समारोप करावा. धन्यवाद. माननीय लोखंडे सर यांच्या पूर्वी आपले डायरेक्टर बलमे सर या ठिकाणी आहेत, तर बलमे सरांनी सरांचा आभार व्यक्त करावं आणि त्यानंतर माननीय प्राचार्यांनी आपलं मत व्यक्त करावं. ओके. आपल्या महाविद्यालयाच्या अंतर्गत गेली 18 तारखेपासून हा उपक्रम वेबिनार चालू आहे आणि या वेबिनार साठी ज्या आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर लोखंडे सर आणि प्रोफेसर डॉक्टर तौशिकर सर, प्रोफेसर छापेकर सर यांनी मोलाचे कष्ट घेऊन या ठिकाणी हा उपक्रम चालू ठेवलेला आहे. आणि आजच्या या उपक्रमामध्ये व्याख्याते म्हणून डॉक्टर संदीप जाधव सर यांचं अतिशय उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी मांडलं आणि सगळ्याच विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना त्याचा फायदा होईल आणि जनतेलाही फायदा होईल अशा पद्धतीने त्यांनी मांडलं. यांच्या वतीने महाविद्यालयाच्या वतीने मी त्यांचं हार्दिक आभार मानतो
आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद बलमे सर. मी माननीय प्राचार्य लोखंडे सरांना विनंती करतोय की सरांचं आभार प्रदर्शन करावं जाधव सरांचं. वैद्य संदीप जाधव सरांचे अश्विन आयुर्वेद कॉलेजच्या वतीने आभार मानतो. खरोखर उत्कृष्ट लेक्चर. एक आयुर्वेदिक डॉक्टर कशा प्रकारे आयुर्वेदिक पद्धतीने मांडू शकतो हा जाधव सर म्हणजे एक मला वेगळे वाटले. कालही लेक्चर झालं तसे आज आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून बरेचसे आपले आयुर्वेद चिकित्सक आहेत हे ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करतात, पण मला असं वाटतंय त्यांच्या व्याख्यानावरून सर एक उत्कृष्ट आयुर्वेदाच्या पद्धतीने नेत्राची जीपी करत आहे. हा खरा आनंदाचा योग आहे. मी महाविद्यालयाच्या वतीने पुन्हा आभार मानतो. धन्यवाद सर. जाधव सर, आपण आज आमच्याकडे प्रेझेंटर म्हणून लाभलात तर आपले खूप खूप धन्यवाद आणि आभार. आपले महाविद्यालयीन सर्व अध्यापक, सगळे विद्यार्थी, पीजी आणि यूजीचे विद्यार्थी यांचेही उपस्थित राहिल्याबद्दल आपले सर्वांचे आभार. आणि आपण उद्या सकाळी पुन्हा 11:15 भेटणार आहोत याची सर्वांनी नोंद घ्यावी. आणि हा कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद सर्वांचे. धन्यवाद. धन्यवाद.